तू, वार नाही तलवार आहेस तू, तू शमशेरीची धार आहेस. स्त्री म्हणजे अबला नाही, स्त्री म्हणजे अबला नाही, ती धगधगता अंगार आहे. आणि अशाच धगधगणाऱ्या अंगार असलेल्या स्त्रिया आपल्याला माहितच आहे. उदाहरणार्थ माता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर अशा अनेक अनेक स्त्रियांचे नाव आपण इतिहासात पाहिले आणि त्यांनी केलेला त्यागही आपण बघितला. आणि त्याच त्यागाचं प्रतीक म्हणून आज हा 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आणि म्हणूनच कितीतरी वेगवेगळ्या क्षेत्रात आपण आपल्या या मैत्रिणी म्हणजेच आपल्या महिला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असताना आपण बघतो. आणि आत्ताचं नवीन नवीन क्षेत्र म्हणजे काही महिला आपल्याला रिक्षा चालकही दिसतात, काही पेट्रोल पंपवर दिसतात, काही इंजिनियर आहेत आपल्या मैत्रिणी, काही मेट्रो चालक म्हणून पण आहेत, काही कंडक्टर आहेत, काही टीसी सुद्धा आहेत. आणि या क्षेत्रात तर महिला आहेत. पण तेच नाही तर आज पूजा सांगायची असेल तर पूजेसाठी सुद्धा महिला आहेत किंवा लग्न समारंभ साठी सुद्धा आज महिला पुढे कार्यरत करत असेल. मग वाईटातली वाईट गोष्ट म्हटली ना तर आज अग्नी लावण्यासाठी सुद्धा महिला आपल्याला पुढे येताना दिसतात. आणि त्याचं कारण म्हणजे आपल्या घराची जबाबदारी, आपल्या कुटुंबाची आणि आपल्या भविष्याची जाणीव पुरुषांपेक्षा जास्त स्त्रियांमध्ये असते. आणि म्हणूनच महिला स्वबळावर काही ना काहीतरी कुठल्या तरी चांगल्या संधीच्या शोधात असतात. आणि ज्यात ती आपले घर सांभाळून, आपले मूल सांभाळून काहीतरी मिळकत मिळवू शकते. आणि अशा काहीतरी क्षेत्राच्या ती शोधात असते. आणि म्हणूनच आज खास महिला दिनानिमित्त तुमच्या समोर मी अशा एका व्यक्तीला इन्व्हाइट करते, जी आज या म्हणजे आज ज्या क्षेत्रामध्ये तिने बहिणीला मदत म्हणून एक विषय समजून घेतला. मिस्टर MBA फायनान्स असून सुद्धा 93,000चा त्यांना पगार असून सुद्धा घरामध्ये वयस्कर सासू-सासरे आणि मूल यांना सांभाळून त्या क्षेत्रामध्ये त्यांनी मानाची अशी RTC रँक असलेल्या पूर्वा घाडी मॅडम यांना मी इथे तुमच्या जोरदार टाळ्यांनी इन्व्हाइट करते. पूर्वा घाडी मॅडम, अप टू यू. येस मॅडम. येस येस. थँक्यू रुपाली मॅडम. थँक्यू ऑल. जसं रुपाली मॅडम बोलल्या की आजचा जो दिवस आहे ऍक्च्युली वुमन्स डे, जागतिक वुमन्स डे. आणि जो महादेवांचे देव बोलले जातात म्हणजे शंकर महादेव त्यांना बोललं जातं, तर त्यांचा दिवस आहे. म्हणजे जो योग आहे तो मे बी काहीतरी चांगला जुळून आलाय. म्हणजे जे बोललं जातं ना की बाबा काहीतरी मर्जी असते देवाची, जेणेकरून आपल्याला काहीतरी चांगली संधी मिळते. मे बी इन्व्हाइट करणारी एखादी लेडी असेल, कोणतरी आत्या असेल, कोणतरी मामी असेल, कोणत्याही रूपाने तुम्हाला आज कोणी इन्व्हाइट केलं असेल. आणि आज जिथून कुठूनही मला ऐकताय, जसं रुपाली मॅडम बोलल्या पूर्वा घाडी आणि त्यांनी कोणतरी एक मानाची रँक अचीव केली आहे, तीच मी तुमच्या समोर पूर्वा घाडी म्हणून आली आहे आज. आणि जिथून कुठूनही मला आज तुम्ही ऐकत असाल, ते एक रिक्वेस्ट आहे की एका जागेवरती बसा. रुपाली मॅडम बोलल्याच आहेत, कारण आपल्याजवळ टाइम हा म्हणजे लिमिट आहे. त्याच्यामुळे एका जागेवर बसून कॉन्सन्ट्रेट करून तुम्ही हे ऐकू शकता. कारण जर मानाची रँक मिळवायची असेल किंवा काहीतरी भविष्यामध्ये करायचं असेल किंवा आयुष्यामध्ये करायचं असेल, तर तिथे टाइम सगळंच काही योगदान करावं लागतं. तसं आम्ही केलेलं आहे. तसं तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही प्रॉपर पद्धतीने बसून ऐकू शकता. आणि जिथून कुठूनही ऐकता तिथे नेटवर्क प्रॉपर असेल तिथेच बसा, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर ऐकता येईल. कारण आम्हाला पॉसिबल नव्हतं ऑफलाईन हा म्हणजे प्रोग्राम करण्याचा, कारण लास्ट इयर आम्ही ऑफलाईन केलेला होता. किंवा जेवढे वर्ष आम्ही इथे इन्व्हॉल्व आहोत ते दरवर्षी ऑफलाईनच हा प्रोग्राम होत होता. पण आज काही कारणास्तव आपल्याला ऑनलाईन हा करण्याचा म्हणजे चान्स मिळालाय. पण तो पण एक प्लस पॉइंट असेल, कारण जी लोक हॉलपर्यंत किंवा कोणत्याही स्टेशनपर्यंत पोहोचू शकत नाहीत, ती निदान आपल्या स्वतःच्या घरामध्ये बसून, ते पण रिकामा वेळ म्हणजे दुपारचा जो रिकामा वेळ असतो त्यांच्यासाठी, मोस्ट ऑफ हाऊस वाईफ लोकांसाठी जो हाच पिरियड असतो तो रिकामा वेळ असतो 2 ते 4, 2 ते 5 या 2 ते 6. कारण त्याच पिरियड मधून आम्ही गेलेले आहोत.
तोच तुम्हाला रिकामा वेळ आज इथे काहीतरी ऐकण्याचं, काहीतरी भविष्यामध्ये चांगलं घडवण्याचा हा योग असेल मे बी. त्याच्यामुळे आजचा दिवस स्पेशल आहे. तर मी रिक्वेस्ट करेन प्लीज. आणि जसं आता रुपाली मॅडम बोलल्या, की मी एक हाउसवाईफ होती. 96,000 जवळ-जवळ 95,000-96,000 हजाराचा जॉब मिस्टरांचा होता. तरी पण या कन्सेप्टमध्ये का आली? तर एकच ध्येय एक होतं, म्हणजे सुरुवातीला तरी ध्येय एक होतं, की सिस्टरला मदत करायची, कारण तिच्या थ्रू मला कन्सेप्ट मिळालेला होता. मग मनात फक्त तो विचार होता जेव्हा स्टार्टिंगला इन्व्हॉल्व झाली तेव्हा. पण जसं पुढे-पुढे होत गेलो किंवा शिकत गेलो किंवा जात राहिलो, मग ते सीनियरच्या मार्गदर्शनाने किंवा जे आपले अपलाईन असतात, जे कोण ज्यांनी कोणी मला इथे इन्व्हॉल्व केलंय त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही पुढे-पुढे जात राहिलो. शिकत-शिकत राहिलो आणि नंतर कळालं, अरे सिस्टरला तर मदत होतेच आहे. प्लस माझ्या पण म्हणजे भविष्याचं प्लस माझ्या नेक्स्ट जनरेशनचं पण मी फ्युचर आहे ते उज्ज्वल करू शकते याच कन्सेप्टमधून. म्हणून हा डिसिजन घेतला, की नाही मला हे करायचं आहे आणि मी चांगल्या रीतीने करू शकते. कारण इथे एज्युकेशनची अट नसते, पण माझं ग्रॅज्युएशन झालेलं होतं आणि मी घरी होती. त्याच्यामुळे मला ते पटलं, नाही मी करू शकते चांगल्या पद्धतीने. तेच म्हणजे नक्की काय आहे, तर जसं आता तुम्ही हाउसवाईफ मोस्ट ऑफ आहात किंवा कितीतरी लोकल लोकांना आज मे बी सुट्टी पण असू शकते महाशिवरात्रीची. म्हणजे जे जॉबवाले पण असू शकतात, स्टुडंट तर ऑलमोस्ट आहेतच, कारण आज त्यांना व्हॅकेशन असते, सुट्टी असते. मग तोच तुमचा हॉलिडेचा दिवस आज कोणीतरी तुम्हाला इन्व्हाईट केलंय. एखादी मुलगी असेल, एखादी लेडी असेल, जी हाउसवाईफ असेल त्यानी. तर मी ती फक्त कन्सेप्ट तुम्हाला थोडक्यात सांगेन. जसं मी हाउसवाईफ होती आणि मला हा कन्सेप्ट मिळाला. जर कुठून तरी आपण म्हणजे जे लागणारं सर्वसामान्य ज्या गरजा बोलल्या जातात, ज्या डेली रूटीनसाठी लागतात किंवा जीवनावश्यक वस्तू लागतात, ज्या कुठून नाही कुठून तरी आपण विकत घेत असतो. सर्वांना माहिती आहे, कोणीतरी म्हणजे ऑइल यूज करेल, साबण यूज करेल, पेस्ट यूज करेल. त्याचा ब्रँड आपल्याला त्याच्याशी देणं-घेणं नसतं. पण हे सर्वसामान्याला लागणारे सामान जे आपण कुठून नाही कुठून तरी एखाद्या शॉपमधून किंवा एखाद्या वाण्याकडून किंवा एखाद्या मॉलमधून किंवा एखाद्या डी-मार्टमधून आपण हे घेत असतो. तेच जे मला समजलं, तेच मला दुकान इथे चेंज करावं लागेल. ज्याला वाणी बोललं जातात, जो दुकानदार आपल्या आजूबाजूचा असतो तो. त्याच वाण्याला मला चेंज करावं लागेल. नाहीतर मला आयुष्यभर कुठून ना कुठून खरेदी करायचीच आहे. जोपर्यंत आपलं जिवंत आहोत. मग तो मनुष्य कोणीही असू दे, लेडीज असू दे, जेंट्स असू दे किंवा बॉयज असू दे, गर्ल्स कोणीही असू दे. त्याला जीवनावश्यक लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत, टूथपेस्ट, ऑइल, साबण हेच मी बोलते. बाकीच्या अदरवाईज नाही. त्या कुठून नाही कुठून तरी तो खरेदी करणार आहे. त्याच त्यांना इथे जर मला कळलं, की बाबा नाही मी ते या सिस्टममधून खरेदी करू शकते आणि खरोखरच आत्ताचं बघितलं गेलं, ज्या लेडीज वर्ग, बहुतेक साऱ्या लेडीज वर्ग स्वतःच्या मन मारून म्हणा किंवा ॲडजस्टमेंट करून कुठून तरी पैसे 4 पैसे वाचले पाहिजेत. म्हणून कुठच्यातरी सिस्टममध्ये जातायत किंवा कुठच्यातरी मॉलमध्ये जातायत किंवा डी-मार्टमध्ये जातायत आणि ते सामान भरलं जातंय. ते खरोखरच आपल्याला जीवनावश्यक आहे, की जीवननाशक आहेत, हे तुम्हाला बघावं लागेल. कारण आता ती बघण्याची वेळ आली आहे. मला नाही वाटत 40 वर्षापूर्वी किंवा 50 वर्षापूर्वी हा कोणी विचार केला असेल. अरे, मी साबण यूज करते किंवा पेस्ट यूज करते, ते खरोखरच माझ्या हेल्थसाठी चांगलं असेल किंवा चांगलं नसेल किंवा मी कोणतंही ऑइल यूज करते. पण आता ती वेळ आली आहे, कारण आजूबाजूला ज्या घटना घडतायत त्या तशाच याने घडतायत. म्हणून आपल्याला हे बघावं लागेल आणि तेच मी करत-करत इथपर्यंत आली ज्या सपोर्टमुळे. जो तुम्ही वाणी बोलला जातो, जो आपण 10 वर्ष, 5 वर्ष एखाद्या दुकानामध्ये खरेदी करत असतो, तो ना कधी आपल्याला ₹1 डिस्काउंट देत किंवा कोणती ऑफर आली तर सांगत नाही, की बाबा ही ऑफर आहे. मॅडम तुम्ही माझ्याजवळून 5 वर्ष खरेदी करताय, 10 वर्ष खरेदी करताय एका एरियातून. तर तुम्हाला ही ऑफर म्हणून कधी आपल्याला ते बोललं जात नाही. पण तेच जर मी इथे केलं, कारण मी ते समजून घेतलेलं, तर तेच मी इथे केलं, तर मला मे बी कितीतरी ऑफर्स, कितीतरी चांगल्या क्वालिटीचे प्रॉडक्ट मिळू शकतात. आणि तिथूनही जो इन्कम सोर्स बोलला जातो, जो आत्ताचे लेडीज वर्ग बहुतेक सारखं आहे. कोरोना युगानंतर किंवा कोरोना काळानंतर पूर्ण जग बदललेलं आहे. आम्ही जे आहोत ते 4 वर्षापूर्वीची लोकं आहोत, जे कोरोना काळ माहीत नव्हता किंवा आम्ही जे इन्व्हॉल्व झालो होतो काहीतरी ध्येयासाठी. म्हणजे बहिणीला मदत करायची आहे किंवा हां, बाबा नवऱ्याचा प्रायव्हेट जॉब आहे, तो कधीही सुटू पण शकतो. ही पण गॅरंटी नाहीये त्या जॉबची किंवा जर माझा मुलगा एक मोठा होतोय, तर त्याच्या पण अपेक्षा मोठ्या असणार, स्वप्न मोठी असणार. तर मी ग्रॅज्युएशन करून घरात बसण्यापेक्षा काहीतरी मी नवऱ्याला हातभार लावला, माझ्या शिक्षणाचा उपयोग केला
तर मग इथे कितीतरी काहीतरी करू शकते किंवा त्यांना हातभार लागू शकतो आर्थिक. मग तसंच लेडीज वर्ग जो दुपारचा वेळ भेटतो, तिथे टिकल्या मनी पण लावणारी लोकं आहेत. तिथे स्टोन पण लावणारी लोकं आहेत. तिथे हाउसकीपिंगची पण कामं करणारी लोकं आहेत. तिथे जेवणाची पण कामं करणारी आहेत. ही जी कामं आहेत ती वाईट नाहीत. आम्ही कधीही कोणाला बोलत नाही, की तुमची ही कामं आहेत ती वाईट नाहीयेत किंवा जे 8 तास, 10 तास, 12 तास ड्युटी करणारे जॉबवाली पण लेडीज वर्ग आहे. कारण आम्ही आता ट्रॅव्हल करतो तेव्हा आम्हाला कळतं, की काय त्यांची हालत असते आणि काय त्यांची कंडिशन असते. जेव्हा ट्रॅव्हलिंगच्या दृष्टिकोनातून बघितलं तर ट्रेनच्या दृष्टिकोनातून. मग तरी पण ती लोकं करत असतात का तर फॅमिलीला सपोर्ट, का तर मुलांच्या गरजा वाढतायत, का तर त्यांची स्वप्न मोठी आहेत. मग ही जर स्वप्न फुलफिल करायची असतील, तर पॉसिबल नाहीये 10 किंवा 12,000च्या पगारामध्ये किंवा जो कोणीही असेल कमवणारा व्यक्ती, त्याचं जर इन्कम आता आम्ही या सिस्टममधून आल्यानंतर आमचे जे सीनियर वगैरे आहेत, त्यांना भरपूर अनुभव आहे. ओके. त्याच्यामुळे ते बोलतात असं आमच्या समोर, की ज्या माणसाचं 1,00,000 किंवा 1,00,000 पेक्षा जर इन्कम असेल आत्ताच्या येणाऱ्या काळात, तर तो माणूस सर्वसामान्य गरजा भागवू शकतो किंवा सर्वसामान्य माणसासारखं जीवन जगू शकतो. मग खरोखरच आत्ताच्या लेडीज वर्गाने विचार करण्याची म्हणजे लेडीज वर्ग असू दे किंवा जेंट्स असू दे, त्यांना गरज आहे. खरोखरच माझं तेवढं इन्कम येतंय का? किंवा खरोखरच मी माझ्या मुलांची स्वप्न पूर्ण करू शकतं का? तर मला वाटतं कदाचित हा नाहीच आन्सर असेल. कारण आम्ही आता भरपूर लोकांमध्ये फिरतोय किंवा भेटतोय, तेव्हा लोकांकडून कळतं, अरे जे काही आम्ही कमवतोय ते कुठे म्हणजे 8-10 दिवस किंवा 20 दिवस होऊ दे, आमच्या हातात नील असतो म्हणजे ठणठणाट असतो अक्षरशः. मग याला काय ऑप्शन आहे? मग एक तर अदर तुम्हाला काहीतरी साइड बाय साइड बिझनेस करावा लागतो किंवा जे काय असेल ते काम करण्याशिवाय पर्याय नाही. तर कोरोनानंतर भरपूर जग बदललेलं आहे. पूर्ण जगच. असं नाही की आपली इंडियाच बदललेली आहे. पूर्ण जगामध्ये चेंजेस झालेले आहेत. तर आपल्याला पण काहीतरी करण्याची वेळ आली आहे. कारण असा जो काळ होता, की एक तर मला काही झाल्यानंतर बघू किंवा मला याची गरज नाहीये किंवा असं नाही अ, म्हणजे मला याची काही गरज नाही किंवा मला असा कोणताही प्रॉब्लेम नाहीये किंवा मी ओके आहे किंवा मी सुखी आहे, खाऊन-पिऊन सुखी आहे. असा जो म्हणणारा काळ होता ना, तो कोरोनाच्या अगोदर कधीच निघून गेलाय. आता कोणीही सुखी नाहीये आणि किंवा जे कमवतोय त्याच्यामध्ये तर तो नाहीच नाही सुखी आहे किंवा मी ओके आहे, मला हेल्थचा काही इश्यू नाही असं पण म्हणू शकत नाही. कारण ज्या आजूबाजूच्या आपल्या घटना घडतायत त्या भयानक आहेत. म्हणजे कुठे कोणाला कॅन्सर होतोय, कुठे कोणाला बीपी होतोय, कोणाला शुगर शूट होते किंवा कोणाला मोठमोठे इश्यू होतायत. तिथे तर आम्हाला कळतंय नाही यार, या प्रत्येकाला याची गरज आहे. तेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. जिथे पण जे नवीन वर्ग आहेत, ते ऐकू शकतात. म्हणजे काळजीपूर्वक ऐकू शकतात. जसं आम्ही बोलतो, की तुम्ही वाणी चेंज करा. मला वाटत नाही अजूनपर्यंत ज्यानी कोणी लक्स वापरला असेल, पेस्ट वापरली असेल, तर मला वाटत नाही, की क्लोजअप लावून कोणाच्या मुलाच्या मागे एखादी मुलगी आली असेल किंवा लक्स लावून कोणाला एखादा गोल्ड कॉइन पण मिळाला असेल. कारण आत्तापर्यंत आपण 30-40 वर्षापूर्वी किंवा 30-40 वर्षानंतर बघितलं तर अगोदरचा काळ जाऊन दे. ना गोल्ड कॉइन मिळाला, ना कोणाच्या मागे एखादी मुलगी आली, तर एवढे अनमॅरिड लोकं राहिलीच नसती. जर फेअर अँड लव्हली लावून जर लोकं गोरी झाली असतं म्हणजे कितीतरी लोकं जी सावळी आहेत किंवा ब्लॅक्स आहेत, तर त्यांचं टोन म्हणजे व्हाईट झाला नसता. मग असं जर आहे, तर कितीतरी कोलगेट ब्रँड वापरून कितीतरी दाताचे डॉक्टर बंद झाले असते असं म्हणावं लागेल. मग हे न होता त्याचाच साइड इफेक्ट किंवा त्याचे जे साइड इफेक्ट आपल्याला दिसून येतात, ते जर आपल्याला टाळायचे असतील किंवा असं व्हायचं नसेल, जर मी जीवनावश्यक वस्तू कुठून तरी वापरतोय, तिथून जर मला 4 पैसे आले, तर मला तो पण हातभार लागू शकतो माझ्या आर्थिक म्हणजे ज्या जबाबदाऱ्या आहेत त्याच्यासाठी. मग तोच तुम्हाला फक्त वाणी चेंज करायचा आहे. जो आजूबाजूचा वाणी आहे, तो तुम्हाला बदलायचा आहे आणि आम्ही जे सांगतो, जी सिस्टम सांगतोय, ती खरोखरच लेडीज वर्गासाठी डिझाइन करण्यात आली. 70-80 वर्षापूर्वी असं बोललं जाते, ती सिस्टम ऑलरेडी इथे आहे. पण इंटरनॅशनली किंवा भारताच्या बाहेर ती जास्तीत जास्त चालली गेली म्हणजे जाते. पण भारतामध्ये कोणतीही वस्तू येते ती लेट येते. आपण 20 वर्ष जगाच्या पाठीमागे असू नाहीतर ऑलमोस्ट 15 वर्ष तरी जगाच्या पाठीमागे असतो. मग ही जी सिस्टम आहे ती लेडीज वर्गासाठी डिझाइन करण्यात आली ना, त्याच्यामुळे इथे आमच्यासोबतही ज्या जास्तीत जास्त लेडीज वर्ग आहेत, तो म्हणजे हाउसवाईफवाला आणि जॉब करता-करता ज्या ॲक्टिव्हिटी सांभाळून करणाऱ्या आहेत, त्याच आहेत. मग ती लोकं म्हणजे जर डिझाइन करण्यात आला, तर लेडीज वर्गाला माहिती असतं किंवा लेडीज वर्गाची एक कम्युनिकेशन स्किल म्हणा जे किंवा कन्व्हिन्सिंग पॉवर असते ते लेडीज वर्गामध्ये जास्त असते. तर इझिली जाता-येता म्हणजे जे चर्चा बोलतात ना, कोणत्याही विषयावरती चर्चा करण्यामध्ये लेडीज वर्ग माहीर असतो. मग तो कोणताही विषय असू दे.
तेच जर चर्चा करता करता किंवा प्रमोशन करता करता, नाहीतरी आपण अनवॉन्टेड प्रमोशन करतच असतो. कुठची चक्की चांगली, कुठच्या साड्या चांगल्या भेटतात कुठे किंवा कुठे ज्वेलरी चांगल्या भेटतात किंवा अदरवाईज ट्युशनची प्रमोशन आपण करतो. आता आमची मुलं आहेत, ती 11वी-12वी आहेत. मग कितीतरी आमच्या मुलां थ्रू पण त्या लोकांना स्टुडंट भेटले. पण त्या लोकांनी बोलले नाही, म्हणजे जे कोण असतील मॅनेजमेंटचे, की बाबा तुमचं 1000 आम्ही मायनस करतो म्हणून तुमच्या फीमधून. नाही ना. मग हे अनवॉन्टेड झालं ना. जिथून पैसा येत नाही त्याला काही व्हॅल्यू नाही ना. मग तेच जर आम्ही जे सांगतोय, बाबा तुम्ही वाणी चेंज करा. तोच साबण तुम्ही रिप्लेस करा 3 ते 5 वर्ष. आम्ही जास्त दिवस नाही सांगत. आधी 3 ते 5 वर्ष तरी करून बघा. नाहीतर कुठेतरी 3 ते 5 वर्ष आपण खरेदी करतोच आहोत ना. मग तेच आम्ही सांगतो तुम्ही दुकान चेंज करा. त्याच दुकानामधून जर चेंज केलात आणि आमच्या सिस्टममध्ये आलात, तर तुम्ही सोप्स जो काय असेल, ऑइल असेल, तो पण तुम्हाला आवडणार आहे, गॅरंटी आहे 100%. प्लस त्यातून तुम्हाला कॅशबॅक बोललं जातं. जेव्हा DMartला आपण बिलिंग करतो, कारण मी पण जायची DMartला 10,000 15,000 याचं म्हणजे आमचं असायचं बिल 3-3, 4-4 महिन्याचं एकदम ग्रोसरी वगैरे सगळं. मग तो फक्त आपल्या बिलिंगवरती फक्त सेव्ह म्हणून सांगतो. ₹500 सेव्ह झाले, ₹1000 सेव्ह झाले. पण तेच ₹500 किंवा ₹1000 आपल्या अकाउंटमध्ये आलेला मेसेज कधी येत नाही. अजूनपर्यंत आला नाही आणि मला वाटत नाही तो कधी येईल आपल्याला, कारण ती सिस्टमच नाही. ना वाणी कधी आपल्याला ऑफर देत नाहीये. मग तोच जर 1000, 500, 1000चं जे काही 5000चं सामान असेल, ते 3 ते 5 वर्ष तुम्ही या सिस्टममध्ये खरेदी करा. नक्की सांगतो, गॅरंटी देतो तुमच्याजवळ जे काय असेल ते कॅशबॅक म्हणून येईल, जशी तुम्ही खरेदी कराल तशी. कारण त्याच्यामधूनच आमचे चेंजेस झालं किंवा आमच्याजवळ आर्थिक जी म्हणजे चेंजेस झाले आर्थिकमध्ये किंवा जर माझा नवरा कमवत होता, तर त्यांनी जॉब पण लेफ्ट केला कोरोनाच्या अगोदर आणि फुल टाईम याच्यामध्ये आहेत. तर ते आता कोकणामध्ये आहेत टीमसाठी, म्हणजे ट्रेनिंग होतं आणि त्याचं सपोर्टसाठी ते गेलेले आहेत. म्हणजे तो एखादा माणूसला जर कन्व्हर्ट करायचं असेल, आता आमच्यासोबत भरपूर असे लेडीज वर्ग आहे, जे शिक्षण पण नाहीये त्यांचं किंवा 10वी, 8वी, 9वी, 10वी पण ते पण इथे करू शकतात. का तर इथे सिस्टम आहे. इथे शिकावं लागतं. तसंच आम्ही शिकत-शिकत इथपर्यंत आलो. मग तुम्हाला जर टूथपेस्ट, ऑइल, साबण जर घेऊन जर पैसा येत असेल, तर का करू नये? किंवा जर तुम्ही बाकीच्या ॲक्टिव्हिटी करताय, जॉब करताय किंवा टिकल्या लावताय, मण्या लावताय, ते किती वर्ष तुम्ही करू शकता. त्याला पण लिमिट आहे. 40 किंवा 50 वयापर्यंत आपण ती कामं करू शकतात. कारण तीच लोकं आम्हाला भेटतात तेव्हा बोलतात, की आमची मानेचे प्रॉब्लेम चालू झाले. ती कामं करून, जे आम्ही 10 वर्ष, 15 वर्ष कामं केली, त्याच्याचमुळे आम्हाला मानेचा प्रॉब्लेम झाला. इव्हन म्हणजे कमरेचा प्रॉब्लेम झाला, इव्हन नजरेचा प्रॉब्लेम झाला. मग तिथून आहे ते दुष्परिणामच होणार आहेत ना. मग का इथे करू नये? इथे आपल्याला फक्त प्रमोशन करायचं आहे ना. ज्या वस्तू तुम्ही वापरणार त्याचं प्रमोशन करावं लागतं आणि प्रमोशन करून जर आपल्याला पैसा येत असेल, तर आपल्याला नक्कीच हे करावं लागेल. ओके. आणि आता जसं रुपाली मॅडम बोलल्या, की मग एक म्हणजे नवरा कमवत होता एवढा 96,000 आणि 95,000 सॅलरी होती. पण मला वाटलं नव्हतं, की मी अगोदर या सिस्टममध्ये येण्या अगोदर मी पतंजली रामदेव बाबांची फॅन होती. म्हणजे जवळ-जवळ मी ऑलमोस्ट सगळे प्रॉडक्ट रामदेव बाबांचेच असायचे. मग कधी रामदेव बाबांनी मला ₹500 कॅशबॅक म्हणून अकाउंटमध्ये पाठवले नाहीत किंवा एखादं फुल दिलं. हां, मॅडम म्हणजे विरारमध्ये राहतात, एवढ्या खरेदी करतात, चला एखादं फुल तरी त्यांना देऊया. पण त्याच सिस्टममध्ये आल्यानंतर जो मान-सन्मान बोलला जातो एखाद्या हाउसवाईफसाठी, मग ते फुलामार्फत असू दे किंवा पुष्पगुच्छ असू दे किंवा एखादा हार असू दे. तेच इथे आम्हाला मिळत गेलं आणि आम्हाला पण वाटलं नाही बाबा, इथे आपण चांगलं आहे. मान-सन्मान तर आहेच. पैसा तर येणारच नो डाउट. पण जो मान-सन्मान बोललं जातं ना, म्हणजे जी लेडीजला एखादी हाउसवाईफ असेल त्याला किती किंमत असते, तर जेवढ्या आता हाउसवाईफ मला ऐकतायत त्यांना समजायलाच घरामध्ये किती त्याची व्हॅल्यू असते ती. ओके. पण ते चालूच राहणार आहे. पण आपल्याला स्वतःमध्ये जर जिद्द असेल, की नाही मला काहीतरी करायचं आणि माझ्या फॅमिलीसाठी काहीतरी हे करायचं आहे, तर हा प्लॅटफॉर्म म्हणजे तुम्हाला म्हणजे सोन्याहून पिवळा जो चान्स बोलतात ना, अधिकच. कारण आजचा जो योग आहे तो महादेवांचा आहे, शिवरात्रीचा दिवस आहे. तर खरोखरच देवाची मर्जी असेल, त्याचमुळे तुम्हाला कोणीतरी इथे इन्व्हाईट केलंय. बाबा ही अशी एक संधी आहे ती तू ऐकून घे आणि खरोखरच तू हे करू शकतेस. पण हे जे आहे आम्ही लोकांना सांगतो, की तुम्ही जे काही एक तर दुपारचा वेळ असतो, फ्री वेळ असतो, एक तर टीव्ही बघण्यामध्ये किंवा जे सीरियलीज आता चालतात, कारण माझ्या वयस्कर सासूबाई आहेत, त्या बघत असतात त्याच्यामुळे माझ्या कानावर पडतं. पण ज्या सीरियली चालल्या जातात आत्ताच्या, त्या कोणत्याही सीरियलीमधून एखादा चांगला मेसेज किंवा कोणाची तरी प्रगती होईल, या दृष्टिकोनातून तर नाहीच आहेत.
उलट जे फॅमिलीमध्ये कधी कसे प्रॉब्लेम वाढतील या दृष्टिकोनातून ते सर्व केलं जातं. मग हे बघण्यापेक्षा किंवा कोणतंही काम करण्यापेक्षा जो अनवॉन्टेड काम आहे त्याच्याकडून पैसा येणार नाहीये. मग ते करण्यापेक्षा इथे केलं तर चांगलं आहे. मग तेच आम्ही करत आलो. कारण आणि याचं जास्तीत जास्त आम्ही लोकांना का सांगतोय ठासून, बाबा हे करावंच लागेल. कारण 2025 नंतर असं बोललं जातंय, जे एम-बी-ए फायनान्सवाल्यांना ऑलरेडी हा चॅप्टर होता डायरेक्ट सेलिंग किंवा नेटवर्क मार्केटिंग. तेच आता तुम्हाला 1ली ते 7वी च्या मुलांना मे बी 2025 नंतर तो सिलॅबसमध्ये ॲड केला जाईल. डायरेक्ट सेलिंग सिस्टम म्हणजे काय? किंवा नेटवर्क मार्केटिंग सिस्टम म्हणजे काय? म्हणजे आम्हाला एवढे कळकळीने किंवा विनंती करून सांगण्याचा प्रश्नच नाही येणार. ते तुम्हाला तुमच्या मुलांना शिकावंच लागेल आणि ते करावंच लागेल. हे ते मस्ट आहे. मग हेच जर तुम्हाला कोणत्याही कॅटेगरीचा किंवा कोणत्याही स्टडीज मुलं शिक्षण घेत असू दे, त्यांना हा चॅप्टर असणार आहे. म्हणूनच आम्ही सांगतोय, की तुम्ही हे साइड बाय साइड तुमच्या ज्या काही अदर अदर किंवा मदर ॲक्टिव्हिटी आहेत त्या सांभाळा आणि साइड बाय साइड करा. नक्कीच आम्ही गॅरंटी देतो तुम्ही 3 ते 5 वर्षामध्ये ते सक्सेस होऊ शकता. कारण मी पण तशीच होती. एक हाउसवाईफ, सिंपल हाउसवाईफ होती. ना कधी मी स्टेजवरती गेली, ना 400-500 लोकं तर सोडाल. मी स्टेजवरतीच गेली नाही तर मला बोलण्याचा प्रश्नच नाही आला. म्हणजे म्हणजे एक तर भीती म्हणा, स्टेज फिअर म्हणा, जे काय असेल ते. पण तेच या माध्यमातून जेवढे काही लोकं समोर असू देत, आम्ही बोलू शकतो बिनधास्तपणे. तोच कॉन्फिडन्स इथून मिळाला. जे फोर व्हीलर कधी घेण्याचं स्वप्नही नव्हतं. कारण प्रायव्हेट जॉब कधीही जाऊ शकतो आणि एखादी हाउसवाईफ थोडीच सांगणार, की बाबा एखाद्या नवऱ्याला, "नाही हो, आपण फोर व्हीलर घेऊया." मग तुम्हाला माहिती असेल मे बी आन्सर येऊ शकतं. तुला काही म्हणजे जमान्याची काही माहिती आहे का? किंवा मी किती मेहनत करतोय माहिती आहे का? किंवा मी कसं ट्रॅव्हल करतोय माहिती आहे का? आणि तू सांग की फोर व्हीलर घेऊया. कसं काय पॉसिबल होऊ शकतं ना? म्हणजे ते बोलण्याचं किंवा ते थिंकिंग आणण्याचं पण सोडून द्या. पण तेच या सिस्टममधून आम्ही फोर व्हीलर पण घेतली. तो कॉन्फिडन्स आला या सिस्टममधून. ओके. भरपूर काही-काही एक्झाम्पल आहेत आणि काय-काय म्हणजे अचीव्ह केलेलं आहे. पण मी एवढंच सांगेन, जर एखाद्या लेडीजने जिद्द ठेवली आणि ठरवलं, तर कोणतंही काम ते इझिली करू शकतात आणि ते सिस्टम आहे. असं नाही की कसंही करायचंय, कोणाशीही काहीही बोलायचं. सिस्टमने बोलायचं आहे. पण ते तुम्हाला शिकवलं जाईल, सांगण्यात येईल. जसं तुम्ही आज वेळ काढलाय, मला वाटतं भरपूर लोकांनी आज स्पेशल वेळ वेळ काढला असेल. कारण ज्या जॉबवाले असतात त्यांची कामं पण भरपूर बॅलन्स असतात आठवड्याची. पण जो काही तुम्ही वेळ काढलाय, तो खरोखरच तुम्ही हेच एकटे ऐकत असाल आणि मिस्टर मे बी किंवा जे काही घरातले असतील ते अदर कुठेतरी दुसरीकडे असू शकतात किंवा आज जेंट्स ऐकत नसतील, तर त्यांना खरोखरच मी रिक्वेस्ट करेन, तुमचे जे काही असतील फॅमिली मेंबर त्यांना एक दिवशी आमच्या कोणत्याही ग्रुपचं असू दे सेशन किंवा आमचं कंपनीचं सेशन असू दे, फक्त 2 तास, 3 तास काढून एकदा अटेंड करायला लावा. रिक्वेस्ट आहे आमची. कारण जे आम्ही लोकांनी आता अचीव्ह केलंय किंवा जे आम्हाला सक्सेस मिळाले, ते या गोष्टी करूनच मिळाले. कारण माझे पण मिस्टर जर 96,000 93,000 जे काही कमवत होते, तर तिथे त्यांनी 15-20 वर्ष घासलेली म्हणून तेवढा पगार होता. पण इथे जर यायचं असेल किंवा एखाद्याला कमवायचं असेल, तर इथे कोणतीही जादू नाहीये. तुम्हाला ते 2 वर्षात किंवा 1 वर्षात अनलिमिटेड पैसा किंवा जे काही कमवायचं असेल ते कमवू शकता. पण जिद्द ठेवली तर 3 ते 5 वर्षामध्ये त्या तुम्ही याला जाऊ शकता फिगरला किंवा तुम्हाला जेवढी कमवायची असेल तर. पण ते सिस्टमने. म्हणूनच आम्ही लोकांना रिक्वेस्ट करतो, जिथे सेशन चालतील, प्रेझेंटेशन असतील, जी-टी-एस असू दे, कोणतंही ट्रेनिंग असू दे, तुमच्या फॅमिलीला म्हणजे नक्की म्हणजे रिक्वेस्ट आहे, तुम्ही बसवा आणि समजून घ्यायला लावा. खरोखरच कारण इथे जर पैसा कमवायचा असेल कारण मी माझ्यावरून सांगते. मला एकटीला पॉसिबल नव्हतं घर सांभाळून, मुलाला सांभाळून म्हणजे तेवढं बाहेर पडणं. पण मी मिस्टरांना इन्व्हॉल्व केलं. ते पण म्हणजे आमचं एक सेशन होतं कंपनीच्या हेडवर. तिथे मी त्यांना बसवलं आणि समजून घ्यायला लावलं. खरोखर हा चांगला कन्सेप्ट आहे. आपलं तर लाईफ सिक्युअर होतंय. आपण हेल्दी आणि वेल्दी पण बनतोय. असं नाही की आपण वेल्दीच बनतोय. इथे हेल्दी पण होणं महत्वाचं आहे. जे आत्ताच्या दृष्टिकोनातून तुम्ही बघितलं तर कोरोना काळानंतर. मग इथे हेल्दी आणि वेल्दी जर व्हायचं असेल, तर हाच एक असा कन्सेप्ट आहे. तिथे तुम्हाला दोन्ही वेळ भेटताय. बाहेर तुम्हाला भरपूर आहे. तुम्ही पैसा कितीही कमवू शकताय, पण ते हेल्दी नाही होऊ शकत. आत्ताच्या ज्या काळामध्ये जर तुम्ही बघितला, तर पैसा अति आहे लोकांजवळ, पण ते हेल्थ नाहीये. मग हेल्दी व्हायचं असेल, तर असं काहीतरी आपल्याला युटिलाइज करावं लागेल किंवा वापरावं लागेल, खावं लागेल, प्यावं लागेल. जेणेकरून आपण हेल्थ आपली ओके ठेवू शकतो आणि असं त्याला पण जोडधंदा म्हणून किंवा जोडचं आर्थिक जे सबळ व्हायचं असेल किंवा सक्षम व्हायचं असेल, तर मग त्याच्यामधूनच हा एक मार्ग आहे.
मग हे दोन्ही वेळ जर एकत्र आहेत तर का करू नये? किंवा आम्ही लोकांना सांगतो तुमच्या फॅमिली मेंबरना रिक्वेस्ट करतो, की तुम्ही हे नक्की ऐका किंवा बघून घ्या. आणि जर आजचा जो दिवस आहे, भरपूर लोकांचा उपवास पण असतील मे बी. असं बोललं जातं, की उपवास आहे तो पुण्यासाठी केला जातो. भरपूर लोकं करायची, आता किती करतात माहिती नाही, पण अजूनही करतात लोकं. मग पुण्य म्हणजे काय हे अजूनही आम्हाला कळालं नाही. पण या कन्सेप्टमधून आल्यानंतर समजलं, जर एखाद्या लेडीचा कितीतरी वर्षाचा इश्यू, मी आताचं हार्डली 2 दिवसापूर्वीचं एक्झाम्पल देईन आणि माझं सेशन संपवेल. कारण 2 दिवसापूर्वी मी एका लेडीला भेटली. माझ्याच सोसायटीमध्ये आहे. मे बी ती ऐकत पण असेल आणि तिला एवढा इश्यू होता. आय थिंक लास्ट इयरला ती जाण्याच्या मार्गावर होती. म्हणजे ती बोलली अक्षरशः मला 2 दिवसापूर्वी आणि 4 दिवसापूर्वी मला फक्त तिने म्हणजे बोलवलं, "पूर्वा तू हे काय करतेस आणि मला समजून घ्यायचं आहे." ओके म्हटलं ठीक आहे. पण मी तिच्या गाववालीच होती. म्हणजे जवळच आमचे गाव आहे. 10-15 मिनिटावरती तिचं गाव आहे आणि माझं गाव. तर गाववाले म्हणून मी तिला जाता-येता आवाज द्यायची. कारण ती 4 वर्षापूर्वी माझ्या सोसायटीमध्ये आली. ओके. म्हणजे हाय बाय करून मी फक्त घरी यायची. कारण कुठून तरी बाहेरून आलेलो असायचं आमचं. तर मी हाय बाय करून घरी यायची. ती फक्त मला बघायची, पूर्वा काहीतरी करते. 1-2 वेळा मी तिला म्हणजे सांगितलं पण मी काय करते ते येते तुला सांगायला. पण नाही, जी देवाची मर्जी बोलतात ना, ती मी तुम्हाला फक्त सांगते थोडक्यामध्ये. आणि तिला मला 2 दिवसापूर्वी इन्व्हाईट केलं घरी आणि सांगितलं, "तुझ्या जवळचं जे काय आहे ते मला सांग." कारण मला हेल्थ इश्यू भरपूर आहे. तर मी त्या पर्टिक्युलर इश्यूवरती तिला मेडिसिन सजेस्ट केलं. 2 दिवसांनी तिला ओके वाटलं आणि ती अक्षरशः ती लेडी मी जेव्हा नंतर व्हिजिट केलं फॉलोअपसाठी तेव्हा ती बोलली ॲक्चुअली रडून ती बोलत होती हां, मी आता रडू नाही शकत. पण ती मला बोलली, "पूर्वा खरोखरच तू देवापेक्षा कमी नाहीये. कारण मी जे भोगलंय, कारण मी लास्ट इयरला जाण्याच्या मार्गावर होती. मला एवढा मोठा इश्यू होता. मी जवळ पूर्ण म्हणजे जे काही मी जेवण वगैरे माझ्या डेलीची ॲक्टिव्हिटी करायची, ते मी रडत-रडत करायची. कारण नवऱ्याला किती वेळा सांगणार ना, की मला बरं नाही, बरं नाही. किती वेळा झोपून राहणार. जे हाउसवाईफचं किंवा जे लेडीजचं दुखणं आहे ना, ते हेच आहे. कितीही आपलं दुखणं असू दे, काही असू दे, आपल्याला आपली कामं करावीच लागतात. ओके. त्याच्यानंतर तुम्ही अदर काहीही करा. मग ते ती करत होती अक्षरशः रडत-रडत आणि मला 2 दिवसांनी ती बोलते, "पूर्वा तू देवापेक्षाही कमी नाही. तू जे मला सजेस्ट केलं ना, त्याच्यामुळे मला जो त्रास होतो ना, कितीतरी 2 दिवसामध्ये मला कितीतरी मला आराम भेटला त्या हेल्थ इश्यूने आणि मी आता खरोखरच मी निर्णय घेतला, की तुझ्यासोबत मी जे तू काही काम करते, मी तुझ्यासोबत नक्की करेन. कारण कितीतरी लोकल वर्गाला याची माझ्या नातेवाईकांमध्ये याची गरज आहे." मग ठीक आहे ना म्हटलं. मग हेच जे पुण्य, पुण्याचे बोलले जातात ना, अजून कोणतं पुण्य असेल ते सगळ्यांना माहिती आहे. पण आम्ही जे बोलतो ना, की पुण्य, पुण्य म्हणजे काय? हेच जर आम्ही एवढ्या लोकांपर्यंत पोहोचून गेलो आणि जर एखादा पुण्य मार्ग जर पकडला हा जो, तर अदरवाईज दुसरा पुण्याचा मार्ग अजून शोधण्याची गरज नाहीये. मग हेच मी बोलेन आणि मी जरूर एकदा रिक्वेस्ट करेन, की तुमचे जेवढे काही रिलेटिव्हज आहेत, जेवढे कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आहेत किंवा जो कोण नातेवाईक आहेत, त्यांना एकदा तरी आमचं सेशन दाखवा, जो कंपनीच्या हेडवर असेल, ग्रुपच्या हेडवरती असेल आणि नक्की बघून घ्या, नक्की समजून घ्या, नक्की हा कन्सेप्ट काय आहे? का इथे लोकं लेडीज वर्ग इथे सक्सेसफुल आहेत? कारण लेडीज वर्गामध्येच किंवा लेडीजमध्ये ती ताकद असते, ती मला वाटतं कोणामध्येही नसेल. हे प्रूव्हन आहे, सायन्सने प्रूव्ह केलंय. त्याच्यामुळे थँक यू सो मच. मला इथे बोलण्याची संधी दिली आणि मी शॉर्टकटमध्ये कारण टाईम लिमिट आहे इथे. शॉर्टकटमध्ये जे काही तुम्हाला मी सांगितलं असेल, फक्त वाणी चेंज करायचं आहे. जे आतापर्यंत करत आलात तेच तुम्हाला इथे करायचं आहे. इथे सिस्टम आहे, सिस्टमशिवाय इथे काहीही चालत नाही. कारण आम्ही जर सक्सेस झालो ते सिस्टमनेच आहोत किंवा जे सक्सेस झालो, जे आमचे सीनियर्स ऑल म्हणजे सपोर्टिव्ह सीनियर ज्यांना महागुरू आम्हाला आम्ही बोलतो त्यांचे महागुरूंचे मी आभार मानेन. ज्या एक लेडी म्हणजे ज्या एका लेडीने अनोळखी व्यक्तीवरती विश्वास ठेवला, ते तुम्हाला ऐकायचं आहे त्यांची सक्सेसफुल स्टोरी. त्या लेडीमुळे आम्ही हे कनेक्ट होत गेलो. मग त्यांच्यामुळे आम्ही आहोत आणि इथे सक्सेसफुल होण्यासाठी ज्या एका लेडीचा हात आम्हाला मिळाला. कारण मार्ग असतो, मार्ग दाखवणारा कोणतरी पाहिजे. पण ते मार्गावरती पण प्रॉपर चालायचं असेल, तरी पण त्याला कोणतरी दाखवणारा पाहिजे. त्या एका लेडीला मी बोलेन. त्या आमच्या प्रियांका मॅडम आणि जी सिस्टर तिला तिच्या थ्रू मला म्हणजे कन्सेप्ट मिळाला. तिला मी नक्कीच बोलेल. वयाने छोटी आहे. पण ती नसती तर मे बी मी पण नसती इथे या कन्सेप्टमध्ये. थँक यू सो मच. रुपाली नक्कीच. मॅडम. हां, नक्कीच. थँक यू. पूर्वा मॅडम. नक्कीच. खरंच सुंदर असा तुमचा रिझल्ट पण तुम्ही घेतलेला आहे.
आणि या रिझल्ट मार्फतच आपण म्हणजे तुम्ही जसं सांगितलंत ना, की त्या लेडीनी आज म्हणजे रडत तुम्हाला सांगितलं, की खरंच ही चांगली संधी तू मला दिली आणि ही खरंच चांगली सुंदर संधी तुम्ही समजावून सगळ्या मैत्रिणींना आज सांगितलं. कसं आहे तुम्ही सांगताना ना पूर्वा मॅडम एक उल्लेख केलात, की लेडी जशी असते ना ती काहीच म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याकडे लपवून ठेवते. मग ती हेल्थ इश्यू असो किंवा जी पूर्वीची जी सवय होती लेडीजची, प्रत्येक डब्यामध्ये काही ना काहीतरी आहे ना पैसे लपवून ठेवायची. आणि आज कोरोना काळानंतर आपण बघतोय, की ते डब्बे जे लपवून ठेवण्याचे जे डब्बे होते, पैसे लपवून ठेवण्याचे, ते डब्बे आज रिकामी आहेत. साड्यांच्या खाली जे पैसे आपण ठेवायचो, जे काही ना काही कुठलातरी सण आला, की ते पैसे काढले आणि छोटंसं काही ना काहीतरी घेण्याची, सोनं घेण्याची आपल्याला ही सवय जी होती, ती सवय आता मोडली गेली. कारण आत्ताचा जो काळ आहे, कोरोना काळानंतरचा जो काळ आहे ना, तो महागडा काळ झालेला आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं जमत नाहीये. आणि त्याचमुळे आज या मैत्रिणींना तुम्ही जी संधी उपलब्ध करून दिली, ती संधी खरंच खूप छान आहे. आणि ह्याच संधीचा वापर करून म्हणजे काय, की आता ज्या काही मैत्रिणी आपल्या वेगळ्या-वेगळ्या ठिकाणी बसल्यात आणि सोबत आपल्या नवीन काही मैत्रिणींना घेऊन बसल्या असतील, नक्कीच ही जी संधी तुम्हाला पूर्वा मॅडम कडून तुम्हाला जी संधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न त्यांनी जो केलाय, तो प्रयत्न खूपच छान होता पूर्वा मॅडम. पण कदाचित काही मैत्रिणींना हा पूर्ण कन्सेप्ट एक्झॅक्टली काय आहे, तो समजला नसेल. तर मी नक्कीच त्या मैत्रिणींना सांगीन, की जसं पूर्वा मॅडम म्हणाल्या, की आज आपण कुठल्या ना कुठल्यातरी बाबांचे फॅन झालोय, मेट्रोचे फॅन झालोय, सगळ्या ह्याचे फॅन झालेलो आहेत. तर आज ह्या संधीचा वापर करून मी कुठे काय चांगलं करू शकते, हे समजून घेण्यासाठी जसं पूर्वा मॅडम पुन्हा एकदा मी सांगेन, की पूर्वा मॅडमनी जसं सांगितलं, की कुठे ना कुठेतरी आमचे प्रोग्राम लागलेले असतात. त्या प्रोग्राम एकदा अटेंड करून ती संधी नक्की काय आहे, ती समजून घेऊन किंवा ज्या ज्या मैत्रिणींनी आज तुम्हाला इथे बसवलंय, इथे इन्व्हाईट केलंय, तिच्याबरोबर बसून ही नक्की काय संधी आहे, ही व्यवस्थित समजून घेऊन सुरुवात केली, तर काय घडू शकतं, हे मी फक्त तुम्हाला थोडक्यात आता पुढे काही अशा मैत्रिणींची ओळख करून देईन, ज्या मैत्रिणींनी ह्या संधीचा वापर करून किंवा ही संधी व्यवस्थित समजून घेऊन, जी बाईपण कशी भारी असते किंवा बाईपण कशी भारी आहे, हे समजून घेऊन या व्यवसायाला जी सुरुवात केली आणि चांगली मिळकत मिळवण्यासाठी आज ते कार्यरत आहेत, अशा काही मैत्रिणींना मी तुमच्या समोर इन्व्हाईट करीन. त्यातल्या पहिल्या म्हणजे ज्या ट्युशन टीचर आहेत. म्हणजे ट्युशन सांभाळता मी या व्यवसायामध्ये कसं चांगलं काम करू शकते आणि कशी चांगली साइड बाय साइड इन्कम कमवू शकते, या संधीचा वापर करून ज्या या व्यवसायात आल्या, त्या पहिल्याच वैशाली पाटील मॅडम यांना मी इथे इन्व्हाईट करीन, की थोडक्यात आपलं मनोगत इथे व्यक्त करा. हॅलो. हां, मॅडम बोला ऐकायला येतंय हा तुमचं. हा नमस्कार. माझं नाव वैशाली पाटील आहे. PTC रँकवर आहे. तर नेटवर्किंग मार्केटिंग मध्ये हे माय लाईफस्टाईल जॉईन करून मला 3 वर्ष झाली ऍक्च्युली. 3-3.5 वर्ष झाली. स्वाती मॅडमनी या मला बिझनेस मध्ये आणला. आज मी पार्ट टाइम म्हणून करते, पण खूप छान वाटतं. म्हणजे कसं आता बऱ्याच लेडीज घरी हाऊसवाईफ आहेत, काय ना काय त्यांची ऍक्टिव्हिटी करत असतात. पण हा एक बिझनेस असा आहे की ह्याच्यामध्ये 4 तास जरी दिले तरी हा बिझनेस होऊ शकतो, पण प्रामाणिकपणे दिले तर. दुसरी गोष्ट, मी जेव्हा या बिझनेस मध्ये आलती तेव्हा मी पण म्हणायची की मला बाबा टाइम नाही आहे, हे नाही आहे. तर स्वाती मॅडम बोलल्या की चला तुला जसा टाइम भेटेल तसा कर. मी रविवार टू रविवार स्टार्टिंगला पहिला फोकस केला, पण रविवारी फुल डे द्यायची मी. म्हणजे सुरुवात ती त्याच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व व्हायची. आणि असं करत करत थोडा थोडा माझा टाइम वाढवत गेली मी. आणि त्याच्यातूनच माझ्या रँक अचीव्ह होत गेल्या, छोट्या मोठ्या अचीव्हमेंट होत गेली. तिथूनच मग एक अलिबाग टूर अचीव्ह केली, काही काही छोटे प्राइजेस अचीव्ह केले. आणि TC रँक होताना थोडासा टाइम लागला, पण नंतर ज्या रँक झाल्या त्या एकदम म्हणजे पटापट झाल्या. आणि हा बिझनेस करताना मी एक छान अनुभव पण घेतला की बऱ्याच लोकांना कितीतरी हेल्थ इश्यू असतात, वेल्थ इश्यू असतात. ते सोल्युशन शोधत असतात. त्यांना आपण हे हेल्थ आणि वेल्थ दोन्हीच देऊ शकतो ह्या बिझनेस मार्फत. आणि प्रत्येक महिलेकडे 4 तास हे असतातच. म्हणजे थोडा तरी टाइम हा भेटतोच फ्री मध्ये.
की असं पूर्ण बिझी शेड्यूल असं नसतं. तर तोच 4 तास सिस्टमॅटिक इथे जर इन्व्हॉल्व केला, तर त्या 4 तासाचे आपल्याला काहीतरी इन्कम हा कमवायला इथे चान्स भेटतो. आज ऍक्च्युली महिला दिन आहे. महिला दिनच्या निमित्तानं मी एवढंच सांगू शकते की आज सगळ्या क्षेत्रात महिला आहेत. बरोबर? मग नेटवर्किंग मार्केटिंग मध्ये पण आहेत. हे आपण ड्रीम डे ला पण बघितलं की महिलांनी तिथे सुद्धा एक चांगल्या प्रकारे बाजी मारलेली आहे. आपल्याकडे आपल्याच ग्रुपमध्ये एनटीसी मॅडम प्रियांका आहेत. तसेच मृणाल प्रसारकर मॅडम आहेत, जे आपल्यासाठी एक आदर्श आहेत. तर आपल्याला ह्याच्यातून भरपूर काही शिकायला भेटू शकतं की हे नेटवर्किंग मार्केटिंग लेडीज सुद्धा तितक्याच चांगल्या प्रकारे करू शकतात. फक्त काय प्रॉपर नॉलेजची गरज आहे. माहिती आपल्याला असणं काही गोष्टी गरजेचं आहे आणि ते इथे शिकवलं जातात. ते घेत घेत जर आपण हे करत गेलो, आपल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी सांभाळत, तर होऊ शकते इथे. असे सगळ्या क्षेत्रात लेडीज आहेत. नेटवर्किंग मार्केटिंग मध्ये पण हे होऊ शकतं. त्याच्यानंतर आपण इथे कितीतरी महिला बघितल्या की आपल्या एकेच ग्रुपमध्ये पण आहेत की भरपूर साऱ्या महिला आपलं काम सांभाळून, घर सांभाळून, काही हाऊसवाईफ आहेत, घर सगळं सांभाळून हे करतात आणि खूप छान प्रकारे करतात. फक्त काय टाइम हा इम्पॉर्टंट. टाइम मॅनेजमेंट जर आपण व्यवस्थित केलं की घरच्या कामाला किती वेळ द्यायचा, मुलांसाठी किती वेळ द्यायचा, बरं आपण जे काही दुसऱ्या ऍक्टिव्हिटी करतोय त्याच्यासाठी किती वेळ द्यायचा, हे जर व्यवस्थित आपण प्लॅन केलं तर इथे सुद्धा आपण 4 तास तेवढेच आपण बाहेर काढू शकतो. मी तर सुरुवातीला तेच केलं की संडेला, सॅटर्डेला जेव्हा सुट्टी असेल तेव्हा लांब लांबचे प्रोग्राम केले. इतर वेळी जवळ जवळचे जसे की 5-10 किलोमीटरच्या एरियातले तसं करून त्याच्यामुळे कसं दोन्ही गोष्टी आम्हाला सांभाळता आल्या की एमआय पण सांभाळता आलं, जे आम्ही काय ऍक्टिव्हिटी ऑर्डर करतोय ते पण सांभाळता आले. आणि एवढंच सांगू शकते की सर्व महिलांनी ह्याच्यामध्ये खरंच इंटरेस्ट घेऊन जर केलात, टिकलं की जसं पूर्वा मॅडम बोलल्या 3 ते 5 वर्ष टिकलं. आज हेल्थ आणि वेल्थ दोन्ही गोष्टींची सगळीकडे गरज आहे. आज हेल्थने लोक परेशान आहेत, वेलनं परेशान आहेत. तर आपण त्यांना एक चांगलं सोल्युशन देऊ शकतो आणि त्यांना मार्गदर्शन करून आपल्या सोबत घेऊन जाऊ शकतो आणि आपण एक चांगली ऑपॉर्च्युनिटी सुद्धा त्यांना देऊ शकतो. आज लेडीज कसं पुरुषाच्या बरोबरीनं सगळ्याला कामासाठी पुढे आहेत आणि एका हाऊसवाईफला इथे एक चांगला मान सन्मान आणि एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करायची संधी भेटते, जे बाकी कुठल्याही क्षेत्रात भेटत नाही. हाऊसवाईफला भेटते इथे की स्वतःचा स्वाभिमान इथे जपायला भेटतो. स्वतःमध्ये चेंजेस होतात, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे होते आणि हे सगळं करत करत आपल्या सगळ्या वागण्यात, बोलण्यात सगळ्यामध्ये फरक पडतो आणि फक्त काय इथे व्यवस्थित समजून घ्यायचं, प्रोडक्ट वापरायचे आहेत. जे प्रोडक्ट आपले नंबर 1 आहे. आज जे मी आहे ते मला प्रोडक्ट खूप आवडतात आपले. कारण रिझल्ट घेतलाय, छोटे छोटे रिझल्ट आले, घरामध्ये रिझल्ट आले. त्याच्यामुळे मला जे आवडतं ते मी सर्वांना सजेस्ट केलं की हे वापरा. तेच करायचं आहे फक्त आपलं. जसं पूर्वा मॅडम बोलल्या की दुकानदार चेंज करायचा आहे, आपली वाणी चेंज करायची आहे, सगळं आपली हे तोंडाची वाणी चेंज करायची आहे आणि त्यातूनच आपला हा बिझनेस डेव्हलपमेंट होतो आणि ऑटोमॅटिक आपल्याला पैसे कसे येतात हे कळत पण नाही, कधी यायला सुरू होतात ते. फक्त एक डिसिजन बदलून आणि एक सिस्टम फॉलो करून आणि व्यवस्थित टाइम मॅनेजमेंट करून जर आपण हा बिझनेस केला महिलांनी तर होऊ शकतं हे. मी तर म्हणते पहिला येतील प्रॉब्लेम येत नाहीत कुणाला, सगळीकडे प्रॉब्लेम येतात. सुरुवातीला प्रॉब्लेम येतात, संकट येतात. त्याच्यातूनच आपण वे आउट काढून जर त्या संकटांना मागे टाकत टाकत जर हे आपण करत गेलो तर नक्कीच ह्याच्यामध्ये मी महिलांना सांगेन की सक्सेस होऊ शकतं आणि झाल्यात हे आपण प्रूव्ह झाले. बघितलंय आपण ड्रीम डे ला लेडीज कितीतरी होत्या, स्टेजवर होत्या, तर हे प्रूव्ह झालंय. तर आपण का नाही करू शकणार? आम्ही करू शकतो, सर्व लेडीज करू शकतात. तर सर्व आपण का करू शकणार नाही? हे प्रत्येक महिलेनं आपल्या ह्याच्यात ठेवलं पाहिजे, डोक्यामध्ये ठेवलं पाहिजे की बाबा मी कसं करू, काय करू. त्याच्यासाठी तो आपल्याला सिनियरचा सपोर्ट पण भेटतो, सगळी मदत करायला आहे, टीम आहे, सगळी मदत करते, हेल्प करते आणि त्याला घेऊन एक एक पाऊल स्टेप बाय स्टेप पुढे टाकत हळूहळू आपण ह्याच्यामध्ये सक्सेस अचीव्ह करून एक स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो. एवढंच मी सांगू शकते. धन्यवाद रुपाली मॅडम, थँक्यू. नक्कीच नक्कीच मॅडम, खरंच छान छान शेअरिंग केलं तुम्ही.
तर तुम्ही जसं म्हणालात की या संधीचा उपयोग जो करून पण सिस्टम मध्ये राहून आणि सिस्टम मध्ये राहूनच आपण या संधीचा उपयोग घ्यायचा आहे. आणि या संधीचा उपयोग जो तुम्ही म्हणताय की आपण मुंबईमध्ये असताना पूर्ण संधीचा सगळे सिस्टम आपण फॉलो करू शकतो. पण पुढे पुढे जी येणारी आपली मैत्रीण जी आहे ती एका खेडेगावामध्ये राहणारी आहे. आणि त्या खेडेगावामध्ये राहून म्हणजे मिस्टरांचा पॅरालिसिसचा प्रॉब्लेम असताना सुद्धा आणि 3 मुलींची जबाबदारी असताना सुद्धा या व्यवसायाला समजून घेतलं. आणि या व्यवसायाला समजून घेतल्यानंतर चांगल्या प्रकारे या व्यवसायामध्ये काम करणाऱ्या अशा संगीता चिंबे मॅडम यांना मी शॉर्टमध्ये आपलं थोडक्यामध्ये सांगण्यासाठी इथे इन्व्हाइट करते. संगीता चिंबे मॅडम. नमस्कार मॅडम, मी हे व्हिडिओ ऑफ करते, नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. नमस्कार मॅडम, माझं नाव संगीता चिंबे, मी राहते आचऱ्यात, कोकण टीम मधून. सुरुवात माझी लॉकडाऊनच्या वेळेस झालेली. चिंबे मैडम, लॉकडाऊन 2 मिनट 2 सेकंड के लिए वीडियो ऑन करो फिर बंद कीजिए. हॅलो. हाँ, अभी थोड़ा चालू कीजिए फिर उसके बाद बंद कीजिए, आपका हाँ इंट्रोडक्शन देने के बाद. हाँ हाँ, माझं नाव संगीता चिंबे, मी राहते आचऱ्यात, राहते मी कोकण मध्ये राहते मी. सुरुवात माझी लॉकडाऊनच्या वेळेस झाली. माझ्या रिलेटिव्हने मला हा विषय सांगितलेला. रिलेटिव्ह जेव्हा आले तेव्हा मी समजून घेतला विषय. मिस्टरांना माझ्या पॅरालिसिस झालेला आणि वापरून बघेन म्हटलं हा प्रोडक्ट वापरून बघेन. मग हा विषय मी पूर्ण समजून घेतला. रिझल्ट मिस्टरांचा चांगला रिझल्ट आल्यामुळे सुरुवात केली. आणि काहीतरी आता बिझनेस करायचा म्हटलं तर काहीतरी शिकायला पण पाहिजे ना. मग गाडीत सर, प्रियांका मॅडम, अनिकेत सर ह्या सगळ्यांकडून हा विषय सगळा समजून घेऊन मुंबईवरून गावावरून मुंबईला जायची मी प्रत्येक ट्रेनिंग अटेंड करण्यासाठी. आणि त्याच्यातूनच माझे काय नाही मोठे मोठे अचिव्हमेंट व्हायला लागले. आणि त्याच्यातून मी घराचं म्हणजे ह्या बिझनेसच्या ह्याच्यातून मी घराला कलर मारला, बाईक घेतली, सोफा सेट घेतला, घरात परत काय काय लागणारे वस्तू घेतले मी ह्या बिझनेसच्या ह्याच्यातूनच. आणि मला हॅलो. बोला मॅडम, बोला बोला, ऐकायला येतंय. मग प्रत्येकाचे माझे काय काय मित्र मंडळी होते माझ्या आजूबाजूला होता, तर त्या लोकांना हा विषय मी सगळं समजून सांगितला. मग त्या पण लोक चांगला रिझल्ट आले. जास्तीत जास्त लोकांपर्यंत विषय समजून सांगितला मी. आणि तिथून माझी चांगली सुरुवात झाली आहे. आता आज नाही म्हटलं तरी बरीचशी टीम पण आहे कोकणात पण. ओके ओके, छान छान मॅडम, सुंदर. बघितलात की एक हाऊसवाईफ, एक टिपिकल हाऊसवाईफ असताना आणि मुंबईत तर आपण हा व्यवसाय करू शकतो, पण एक खेडेगावामध्ये राहून सुद्धा चांगल्या प्रकारे या व्यवसायाची सुरुवात करून चांगल्या गोष्टी म्हणजे जसं त्यांनी सांगितल्या की त्यांनी रिटेलिंग जी या व्यवसायामार्फत जी मिळाली त्या रिटेलिंग मधून त्यांनी त्यांच्या घराला कलर काढला. म्हणजे इथे आपण एक हाऊसवाईफ असताना सुद्धा चांगली रिटेलिंग म्हणजे चांगले पैसे मिळकत मिळवून मनातल्या ज्या इच्छा आहेत ना, काही इच्छा ज्या अपुऱ्या राहतात, मी हे कसं करू, हे कसं होईल, तर त्या गोष्टी सुद्धा इथे पुऱ्या करू शकतात. ही चांगलं उदाहरण त्यांनी दिलं. आणि त्याचबरोबर पुढची जी आपली मैत्रीण आहे तिचे मिस्टर इलेक्ट्रिशियन आहेत. त्या मिस्टरांना स्टोनचा इश्यू होता. तर अनोळखी व्यक्तीवरती म्हणजे स्टोनचा इश्यू होता आणि स्टोनसाठी त्यांना काही आपले प्रोडक्ट्स दिले होते आणि त्याचा चांगला रिझल्ट आला होता. आणि रिझल्ट आल्यानंतर एक अनोळखी व्यक्तीवरती विश्वास ठेवून या व्यवसायाला सुरुवात केली. ती समजून घेतली त्या व्यक्तीकडून आणि व्यवसायाला सुरुवात केल्यानंतर या चांगल्या प्रकारे त्या काम करतायत. अशा आपल्या मनाली नाईक यांना शॉर्ट मध्ये आपल्याबद्दल थोडक्यात सांगण्यासाठी मी इथे इन्व्हाइट करते. मनाली नाईक मॅडम. नमस्कार. थँक्यू रुपाली मॅडम. नमस्कार मैत्रिणींनो, आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देते. सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी डीटीसी मनाली नाईक,
ऍक्च्युली ह्या बिझनेस मध्ये इन्व्हॉल्वमेंट झालेली ती हेल्थ इश्यू मुळे, जसं मॅडमने इंट्रोड्यूस केल्याप्रमाणे माझे मिस्टर इलेक्ट्रिशियन आहेत आणि त्याच निमित्ताने एका घरात गेले होते इलेक्ट्रिशियन म्हणूनच, आणि हेल्थ इश्यू होता ऍक्च्युली स्टोनचा. आणि जिथे गेलेले ते घर होतं माझ्या ग्रेड अपलाईन STC लीडर दर्शना महाडिक मॅडम. सो त्यांनी सुरुवातीला स्टोनच्या साठी आम्हाला सप्लिमेंट सजेस्ट केलेले मिस्टरांना. मग तिथून यूज केले आणि चांगला रिझल्ट आला, हेल्थ इश्यू सॉल्व्ह झाला. आणि काही दिवसात लॉकडाऊन झालेलं. मग लॉकडाऊन मध्ये इन्कम सोर्सेस ऑलमोस्ट सर्वात म्हणजे जगच थांबलेलं. सो आमचा इन्कम सोर्स बंद होता. पण जे काय सुरुवात केलेली स्टोन साठी म्हणून मॅडमनी, तर तिथून इन्कम येत होता आणि तो आम्हाला समजत म्हणजे रेकग्नाइज तेव्हा झालं की हे बेस्ट इन्कम सोर्स म्हणून आपण ह्याच्याकडे बघू शकतो. मग विचार केला की का नाही आपण ह्याच्यात प्रोसीड करावं, म्हणून लीडर्स कडून समजून घेतलं. मॅडमनी व्यवस्थित हे बिझनेस म्हणून कसं तुम्ही करू शकता हे समजवलं आणि आम्ही त्यातूनच सुरुवात केली. आणि मिस्टर जॉब करत असल्यामुळे मी 1-2 मुलं आहेत पदरात, तरीही मी धाडस केलं की मी हळूहळू का होईना पण थोडंफार ह्याच्यात इन्व्हॉल्वमेंट करणार आणि थोडंफार बिझनेस म्हणून मी ह्याच्यातून इंटरेस्ट घेत करत गेली. अपलाईनची सपोर्ट, लीडर्सचा सर्वांचा सपोर्टमुळे हळूहळू बिझनेस वाढत गेला, टीम वाढत गेली. आपली जर 2 मुलं आहेत तर आपण जे काय करत असतो ते आपल्या मुलांच्या भविष्यासाठी करत असतो. प्रत्येक महिला ही आपल्या आई आपल्या मुलांसाठी पुढे काहीतरी चांगलं व्हावं ह्याच उद्देशाने मीही माझे प्रयत्न चालू ठेवले, सातत्य ठेवलं आणि हळूहळू करत गेली. आज DTC रँक अचीव झालीये, अलिबाग टूर अचीव केली, छोट्या बऱ्याचशा अचीवमेंट्स होत गेल्या. मी याच बिझनेसच्या माध्यमातून गोल्डही खरेदी केलं, एक स्वतःची 2 व्हीलर परचेस केली आम्ही. म्हणजे हा एक बॅकअप म्हणून जो सुरुवात केलेला बिझनेस आहे तो आज मला पूर्ण याच्यावर खात्री आहे की हा एक बेस्ट इन्कम सोर्स आहे. प्रत्येक महिला ह्याच्यात आपला भविष्य करू शकते, ह्याच्यातून एक चांगला इन्कम सोर्स आपल्याला प्राप्त करू शकते. मी एक हाऊसवाईफच आहे. मी हाऊसवाईफ असूनही ह्याच्यात आपलं काम करून सातत्य चालू ठेवून आज थोडं जसा वेळ मिळेल तसं मी ह्याच्यात काम करत आहे. सो मला प्रत्येक महिलेला हेच सांगायचं आहे की तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स घेत बसू नका. जर काय प्रॉब्लेम असेल तर तुमच्या अपलाईनशी, तुमच्या लीडरशी त्याच्यात डिस्कस करा. मीही तेच करत गेले. माझ्या अपलाईन दर्शना महाडिक मॅडम मला पल सपोर्ट करत राहिल्या. मला कुठेही बाहेर पडायचं असेल, कुठे जायचं असेल, काहीही प्रॉब्लेम असला तर मी पहिल्यांदा त्यांच्याशी डिस्कस केला आणि त्याच्यातूनच वे आउट निघत गेला. सो प्रत्येक महिलेला काही ना काही, आता आपण घर सांभाळतो, 2 मुलं असतात आपल्या पदरात, प्रॉब्लेम्स असतात. पण प्रॉब्लेम्स म्हणून न बघता तुम्ही तो सॉल्व्ह कसा करणार आणि ह्याच्यातून मी पुढे कशी जाणार ह्याचा जर विचार केलात आणि पुढे जायचं स्वतः जर ठरवलात तर तुमच्या प्रगतीला कोणीही रोखू शकत नाही. त्याचं मी एक स्वतः उदाहरण आहे. आपल्याला हा बिझनेस असा एक बिझनेस आहे की एक हाऊसवाईफ एक चांगलं आयुष्य जगू शकते. जर 12 तास ड्युटी करून काही महिला म्हणजे तो ट्रॅव्हलिंगचा, ट्रेनचा त्रास असतो, त्याच्यात त्यांना कामावरच्या त्यांच्या बॉसगिरी झेलावी लागते. पण हा एक असा बिझनेस आहे जिथे तुम्ही तुमची पर्सनॅलिटी कशीही असू दे, तुम्ही शिकलेल्या असू दे, अशिक्षित असू दे, म्हणजे कुठलाही स्टेटस असू दे, तुम्ही व्यवस्थित छान कपडे घालून तुम्हाला फिरता येत नसेलही तरीही तुम्ही हा बिझनेस खूप छान प्रकारे करू शकता. सिस्टमच्या मदतीने आणि तुमच्या सिनियर्सच्या मदतीने तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करू शकता, ह्याच्यातून इन्कम घेऊ शकता. त्याच्यामुळे मी प्रत्येकीला हेच सांगू शकते की तुम्हाला ज्याने कोणी सजेस्ट केलेला असेल हा बिझनेस त्याच्यावर विश्वास ठेवा आणि ह्याच्यात पुढे जाऊन एक पाऊल टाका. तुम्हाला घेऊन येणारा माणूस तुमच्या बरोबर पुढची 10 पावले चालायला तयार असेल. असं आपल्याला जसं पूर्वा मॅडमनी सांगितलं आहे की आपण प्रमोशन करण्यात एक्सपर्ट असतो. लेडीज प्रमोशन कुठल्याही गोष्टीचं खूप चांगल्या प्रकारे करू शकते. सो हा प्रमोशनचाच बिझनेस आहे. आपण जे आपल्या दैनंदिन जीवनात करत येतो तेच करायचं आहे आणि तसाच हा आपला बिझनेस पुढे चालू ठेवत जायचा आहे. प्रत्येकीला या बिझनेस मध्ये
यश, इन्कम म्हणजेच आर्थिक आणि आपल्याला आपलं हेल्थ, आरोग्य हे सगळ्या पद्धतीने इथूनच मिळू शकतं. हा एकमेव असा बिझनेस आहे जिथे आपण आपलं घर, आपला संसार हे दोन्ही व्यवस्थित बॅलन्स करून आणि इथून इन्कमही कमवू शकतो. बस मी एवढंच सांगू शकते. थँक्यू रुपाली नक्कीच. मॅडम. नक्कीच थँक्यू मनाली मॅडम. खरंच सुंदर तुम्ही सांगितलं आणि नक्कीच की महिलेला आपल्या घराची जबाबदारी पूर्ण पार पाडायची असते आणि त्याचमुळे काही ना काही शोधात ती असते आणि त्यामध्ये तिचा विचार जो असतो जसं तुम्ही सांगितलात की मी दिसते कशी, मी राहते कशी किंवा माझं वय कसं आहे याचा काहीही विचार न करता आता पुढे जी आपली मैत्रीण येणार आहे तिथेच त्याचं उदाहरण आहे की वयाचं म्हणजे 50 क्रॉस केलेली असून मिस्टर केईएम हॉस्पिटलमध्ये कामाला आहेत आणि त्यांना मिस्टरांना झालेला सोरायसिस या क्षेत्रामधून इकडचा आलेला रिझल्ट सोरायसिस सारख्या आजारावरती आलेला रिझल्ट घेऊन या क्षेत्रामध्ये मी कशी चांगली कामगिरी करू शकते वयाचा कुठलाही अट या व्यवसायामध्ये नाही आहे हे पूर्ण समजून घेतल्यानंतर या व्यवसायामध्ये ज्यांनी सुरुवात केली अशा श्रद्धा घाडी मॅडमना आपण इकडे इन्व्हाइट करूया. श्रद्धा घाडी मॅडम थोडक्यामध्ये आपल्याबद्दल सांगा आणि प्रत्येक मैत्रिणींना सांगेन की शेवटपर्यंत आपल्याला इथे बसून पूर्ण ऐकायचंय. श्रद्धा घाडी मॅडम. श्रद्धा घाडी मॅडम आहेत का? मॅडम अनम्यूट करा. श्रद्धा मॅडम अनम्यूट करा. को होस्ट बनवलंय, अनम्यूट करा प्लीज. घाडी मॅडम अनम्यूट करायचंय तुम्हाला. आवाज येतोय मॅडम? हो येतोय मॅडम बोला. नमस्कार. मी पहिल्या सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सगळ्या महिलांसाठी शुभेच्छा देते. आणि महिला म्हणजे बघा पहिली कसं महिला म्हणजे एक म्हण होती चूल आणि मूल हे म्हणजे महिलांसाठी एक ठरलेलं एक वाक्य होतं. पण आताच्या महिला तशा राहिलेल्या नाहीये. त्यांनी खूप पुढे जाऊन म्हणजे प्रगती केली आहे. आता तुम्ही म्हणाल तर विमान पण चालवतात, ट्रेन पण चालवतात. सगळ्यामध्ये विमान म्हणजे महिलांचं प्रगती क्षेत्रावर खूप महिला पुढे गेलेल्या आहेत. तसंच मी सांगेन मी या क्षेत्रामध्ये आले की माझ्या मिस्टरांना सोरायसिस झाला होता. त्यांना खूप म्हणजे खूपच पूर्ण बॉडी सडली होती त्यांची. लॉकडाऊनचीच गोष्ट आहे ही. आणि लॉकडाऊन मध्ये सगळं बंद असल्यामुळे कुठे जाता येत पण नव्हतं. आम्ही केम हॉस्पिटलमध्ये पण खूप त्यांना उपचार वगैरे केले पण काहीच त्याचा उपयोग झाला नाही. तेवढ्यापुरतं बरं व्हायचं, परत यायचं, परत बरं व्हायचं. म्हणजे कोर्स केला तर तेवढ्यापुरतं ते बरं व्हायचं. नंतर मग ह्या माध्यमातून म्हणजे माझ्या शेजारीच्या मॅडम आल्या होत्या. त्या मी एका ओळखीवर जाऊन त्यांना समजून घेतलं आणि प्रोडक्ट चालू केले मिस्टरांना. मी जवळजवळ 9 महिने त्यांना प्रोडक्ट चालू केले. त्याच्यानंतर आम्हाला पूर्ण रिझल्ट आला. माझ्या मुलीला पण थायरॉइड होता, तिचा पण थायरॉइड नील झाला. मग त्याच्या माध्यमातून नंतर मग मी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाली, थोडं थोडं काम करायला लागली. 50 वर्षाचं मी माझ्या वयाची चूल आणि मूल हेच काम केलं होतं. पण 50 नंतर मला ह्याच्यामध्ये मला बिझनेस मध्ये इन्व्हॉल्व होता आलं. त्याचा मला खूप अभिमान आहे की मी आता ते सातत्याने करते. आणि म्हणजे आता तुम्हाला वाटत असेल की या वयात मी काही करू शकत नाही, पण मी एक करते तर तुम्ही पण करू शकता. असं काहीच नाही की वयाचं इथे हे नाहीये, अट नाहीये की वय एवढंच पाहिजे तेवढंच पाहिजे, किंवा शिक्षणाची पण अट नाहीये. म्हणजे असं शिकलेलं नाहीये ते पण हे करू शकतात. फक्त आपली एक इच्छा पाहिजे की आपल्या मनातून एक इच्छा पाहिजे की मला हे करायचंय. मग आपण कसं करू, काय करू ह्याच्यासाठी आपले सिनियर लोक आपल्याला मदत करतात. वेळोवेळी त्यांचा आपल्याला सपोर्ट आहे. त्याच्यातूनच त्या माध्यमातून मी पण आता मला 2-3 वर्ष झाले त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. थोडं थोडं करता करता स्वाती मॅडमचा मला सपोर्ट, प्रियांका मॅडम, अजय चव्हाण सर त्यांचा सगळ्यांचा मला सपोर्ट मिळाला. त्याच्यातूनच मी आता या DTC रँकवर आलेली आहे. आणि ह्याच्यापुढे पण मला लवकरात लवकर DTC रँक मला अचीव्ह करायची आहे. त्याच्यासाठी मी खूप प्रयत्न पण करतेय, चालू आहे. पण माझं एवढंच सगळ्यांना म्हणजे महिलांना सांगणं आहे की तुम्ही घरात बसून फक्त चूल आणि मूल हे करू नका. बाहेर निघा, बाहेर पडा. तुम्हाला कोणी या माध्यमातून जर तुम्हाला सांगितलं असेल तर त्यांच्यावर विश्वास ठेवून तुम्ही यामध्ये इन्व्हॉल्व व्हा आणि व्यवस्थित सगळं करा. खरंच तुमच्या पुढच्या ज्या स्वप्न आहेत, तुमची पुढची जी स्वप्न असतील
किंवा तुमचं काय ठरलेलं असेल मला हे घर करायचं आहे किंवा काय लग्न कोणाचं मुलीचं करायचं असेल, दागिने घ्यायचे असतील, तर या माध्यमातून तुम्हाला सगळं म्हणजे सगळे स्वप्न पूर्ण करता येतील. एवढा माझा तर ह्याच्यावर विश्वास आहे. मी एवढंच बोलले. मी परत एकदा सगळ्या महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू मॅडम. रुपाली मॅडम नक्कीच थँक्यू. नक्कीच. थँक्यू मॅडम. बघितलात मैत्रिणींनो, वयाची काही म्हणजे 50 क्रॉस असताना सुद्धा या व्यवसायामध्ये चांगली कामगिरी बजावत असताना चांगले मिळकत त्या मिळवत आहेत आणि असाच व्यवसाय त्यांचा तो सुरू आहे आणि त्याचबरोबर पुढची जी आपली मैत्रीण आहे ना, ती पहिल्यापासून तिचा स्वतःचा काही व्यवसाय होता आणि तोच व्यवसाय आपण बघितलं, की आता श्रद्धा मॅडमनी पण सांगितलं, की लॉकडाऊनच्या काळामध्ये झालेले काही प्रॉब्लेम तसाच त्याही आपली जी मैत्रीण आहे लॉकडाऊनच्या काळामध्ये तिचा जो स्वतःचा व्यवसाय होता, तो व्यवसाय लॉकडाऊनच्या काळामध्ये जसा कितीतरी मैत्रिणींचा व्यवसाय बंद झाला, काहींच्या नोकऱ्या गेल्या, तर त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये त्या मैत्रिणीचा आपल्या परिणाम त्या तिच्या व्यवसायावर आला आणि त्याच मैत्रिणींनी आज Facebookच्या माध्यमातून एका अनोळखी व्यक्तीवरती चांगला विश्वास ठेवला आणि हा नक्की व्यवसाय काय आहे? तर मी सुद्धा करू शकते का? हे समजून घेऊन या व्यवसायाला सुरुवात केली. अशा शैला कासार मॅडम यांना आपण शॉर्टमध्ये शैला मॅडम थोडंसं मैत्रिणींना मी रिक्वेस्ट करीन, की शॉर्टमध्ये आपल्याबद्दल थोडंसं सांगा. कारण कसं थोडासा टाईम पण आपल्याला बघावा लागेल आणि मी बाकीच्या सगळ्या मैत्रिणींना सांगेन, की शेवटपर्यंत आपल्याला प्रत्येक मैत्रिणीला ऐकायचं आहे. शैला कासार मॅडम. नमस्कार. मी शैला कासार. रुपाली मॅडमनी ओळख करून दिलेलीच आहे ऑलरेडी. जसं म्हणजे प्रोफेशन बोलल्या ना आता, की बिझनेसमॅन, तसं बिझनेस वुमन. म्हणजे मी पहिल्यापासून काही ना काहीतरी मला बिझनेसच करत होते. कारण मला म्हणजे नोकरी केली मी, नाही असं नाही. पण त्याच्यामध्ये कसं मला आवड नव्हती. कारण नोकरी म्हटलं तर बॉसगिरी. बरेच लोकं बसले सुद्धा असतील नोकरी करणारे. त्याच्यात बॉसगिरी असते, तर ती मला नव्हती पसंत. त्याच्यामुळे मी काय केलं, एक डिसिजन घेतलं, की मला काहीतरी स्वतःचंच करायचंय. मग स्वतःचं करायचं तर मी ते उद्योगधंदे म्हणजे चालूच असायचे. मग आता स्वतःचं करायचंय, मग त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी इन्व्हेस्टमेंट लागते. बरोबर आहे. एक छोटात छोटा कितीही म्हणजे आपण हे केलं तरी मिनिमम 50च्या खाली कुठलाच बिझनेस स्टार्ट होत नाही. तर तसं मी करत असताना म्हणजे बिझनेस चालूच होते. असे करता करता म्हणजे एक बिझनेस होता पेपर बॅगचा. त्याच्यासाठी बरीच म्हणजे मी इन्व्हेस्टमेंट केलेली माझं त्याच्यामध्ये आणि ते चालू असताना आपलं लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊनच्या जस्ट आधी एक फेसबुक थ्रू जसं मॅडमनी सांगितलं, की फेसबुक थ्रू माझे एक म्हणजे राहुल सालकर सर आहेत एसटीसी. त्यांच्या थ्रू मी एक आपलं जीटीएस येतं ते पाहिलं बिझनेस म्हणजे कसा केला पाहिजे ते पाहिलं आणि त्या थ्रू मी एक त्यांचं ते बिझनेस बघितलं. पण त्याच्यामध्ये काही म्हणजे त्यांनी जे समजून सांगितलं, की काही प्रोडक्ट्स आहेत. प्रोडक्ट्स म्हटलं तर काही हेल्थ इश्यू म्हटलं तर आपण डॉक्टरकडे खर्च करतोच. तर मला ते तिथून मिळणार होते आणि बघितले तर त्याच्यामध्ये घरगुती पण प्रोडक्ट्स होते, जे मी कुठून तरी खरेदी करत होते. तर तो काही विषय समजून घेतला तर त्यातून कळलं, की चला मी ॲज अ बिझनेस माइंड म्हटलं तर मी विचार केला, की पैसा जर मला इथून येतोय, तर बघावं करून. म्हणून मी एक सुरुवात केली आणि जस्ट नंतर लॉकडाऊन लागला आणि तो जो इतरांना फटका पडला लॉकडाऊनचा, जसं म्हणजे बरेच बिझनेस बंद झाले, तसं माझाही बिझनेस लॉसमध्ये गेला. मला खूप लॉस म्हणजे मला सहन करावं लागलं. ते अजूनही म्हणजे सहन करत होते. ते लॉस माझा मी भरत होते. पण त्याच काळात हा बिझनेस भेटला आणि त्यातून जी मी सुरुवात केली, मग नंतर विचार केला तो बिझनेस बाजूला ठेवला आणि ह्या बिझनेसमध्ये मला काहीच इन्व्हेस्टमेंट नव्हती. अगदी बोलतात ना, खरेदी केली मी फक्त. जी इतर ठिकाणी करणार होती ती फक्त मी खरेदी केली आणि सुरुवात केली आणि त्याचा परिणाम असा झाला, की आज एक डीटीसी लेव्हल जी कंपनीच्या हेडवर डीटीसी लेव्हलला एक बोनस म्हणून एक्स्ट्रा ॲडिशनल बोनस म्हणून मिळाला जातो. बरोबर आहे. तो त्या लेव्हलपर्यंत मी आज पोहोचले म्हणजे माझं कुठेही नुकसान झालेलं नाहीये. म्हणजे मी आज खूप चांगला म्हणजे एक इन्कमही घेते आणि प्लस माझं एक साइड आपण बोलतो ना, प्रत्येक महिलाला ना घरची कामं असतात आणि म्हणजे ह्या बिझनेस सारखा जसा हा डायरेक्ट सेलिंग जे गव्हर्नमेंटने खरंच म्हणजे आता गव्हर्नमेंटने किंवा आपली जी कंपनी आहे त्याने खूप चांगलं आपल्यासाठी एक माध्यम दिलंय, जेणेकरून प्रत्येक महिला हा करू शकते. कारण महिला म्हटलं, की घरातली कामं आली, मुलं सांभाळणं आलं. हे 2 महत्त्वाची कामं आपल्याला करायचीच असतात आणि त्यांना करता करता नोकरी करायची म्हणजे खूप
म्हणजे हॉरिबल आहे आताच्या परिस्थितीमध्ये. जर प्रत्येक महिलाने हा विषय समजून घेतला, महिला काय जेंट्सही करू शकतात, पण प्रत्येक महिलाचा हा विषय समजून घेतला, तर आपल्या मुलांना वेळ देऊन आपलं घर सांभाळून खूप चांगल्या रीतीने आपण हा बिझनेस करू शकतो. अगदी दिवसातले 4 तास जरी काढले ना, तरी आपण एक चांगलं इन्कम करू शकतो. आपण 10 ते 15,000 म्हणजे पगारासाठी आपण ना सकाळी 7 ते रात्री 7, 8, 9 वाजेपर्यंत आपण वेळ देतो आणि धक्के खात आपण लांब-लांब ठिकाणी जात असतो. पण ते 10-15,000 इझिली आपण 4 तास जर डेली दिले ना, तर आपण इझिली कमावू शकतो. म्हणजे आपलं सगळं सांभाळून. आणि ह्याचं जिथं जागतं उदाहरण म्हणजे अजून एक आपल्या ह्याच्यामध्ये मी सांगू शकते, आपल्या सगळ्यांच्या ओळखीच्या प्रियंका मॅडम. बरोबर आहे. त्यांचं उदाहरण एक घेतलं तर खूप चांगलं म्हणजे जसं की त्यांनी ना 3 ते 5 वर्ष अगदी कसून मेहनत केली. बरोबर आहे. पण आज आज ज्या म्हणजे ते प्रत्येक स्त्रीला येणारा ते एक आनंद असतो. त्या परिस्थितीवर आहेत म्हणजे जसं एक बाळंतपण आलं, तर ऑब्व्हियसली आपण घराच्या बाहेर नाही पडू शकत. एक स्टेज येते ती. बरोबर आहे. पण त्यांनी अशी सिस्टम तयार केली ना, की आज त्या घराच्या बाहेर जरी पडल्या नाही तरी ते इन्कम घेऊ शकतात. असं कुठल्या पण बिझनेसमध्ये किंवा कुठल्या नोकरीमध्ये आहे का असं आपण घरात बसल्यानंतर आपण पगार घेऊ शकतो? आज त्यांचं एक आपल्या सगळ्यांसमोर आपण जेवढे ओळखतो, सगळ्यांसमोर एक चांगलं उदाहरण त्यांचं आहे. तर प्रत्येकाने असं वाटतं, की 3 ते 5 वर्ष अगदी कसून मेहनत करून म्हणजे खूप चांगलं एक सेटअप केला ना, चांगला सिस्टम समजून जर चांगलं केलं तर सगळ्यांचं भलं होऊ शकतो आणि हा कुठला बिझनेस रॉकेट सायन्स नाही, खूप चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो हा बिझनेस. तर एवढं सगळ्या महिलांसाठी एवढीच म्हणजे असं आहे, की सगळ्यांनी म्हणजे आपल्या त्यांचं एक उदाहरण समोर ठेवून प्रत्येकाने एक चांगली सुरुवात करावी आणि चांगली मेहनत करावी, तर आपण त्यांच्यासारखंही आपण होऊ शकतो, असं मला वाटतं. आणि मला बोलायला दिल्याबद्दल धन्यवाद ओके, रुपाली मॅडम. नक्कीच ठीक आहे. नक्कीच Thank you. मॅडम. नक्कीच शैला मॅडम, खरंच बघितलं तुम्ही की पहिला व्यवसायामध्ये होत्या आणि तोच लॉकडाऊनच्या काळामध्ये जो प्रॉब्लेम झाला त्यानंतर या व्यवसायाला त्यांनी जी सुरुवात केली, तसंच हा व्यवसाय आपण कोणापर्यंत पोहोचू शकतो ही शंका असते. मग हाच व्यवसाय कोणापर्यंत पोहोचू, जसं शैला मॅडमनी सांगितलं मैत्रिणीपर्यंत पण पोहोचू शकतो. पण पुढची जी आपली मैत्रीण आहे ना, तिने भावजय आपली फार्मासिस्ट असून घरात आलेल्या रिझल्टमुळे ह्या व्यवसायाला म्हणजे हा रिझल्ट जो आला तो रिझल्ट समजून घेतला, की हा रिझल्ट जर येऊ शकतो, तर ह्या व्यवसायामध्ये मी चांगलं कामही करू शकते. तर मी काय करू शकते हे समजून घेऊन जो व्यवसायाला सुरुवात केली, अशा प्रिया पोतेकर मॅडम यांना मी इथे थोडक्यात आपल्याबद्दल सांगण्यासाठी इन्व्हाइट करते. प्रिया पोतेकर मॅडम. नमस्कार मॅडम. ती जन्माला येताना घेऊन येते प्रेम आणि माया. कुठल्या स्त्रीचा जन्म कधी जात नसतो वाया. कधी मुलगी, कधी पत्नी, कधी आई होत असते. सासर माहे उजळणारी स्त्री एक ज्योत असते. 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा. माझं नाव प्रिया पोतेकर. आवाज येतो ना मॅडम? येस येतो मॅडम. माझं नाव प्रिया पोतेकर. माझ्या मिस्टरांना इश्यू होता. तुम्ही बोललास तसं माझीच वहिनी तिनेच मला ह्या बिझनेस मध्ये आणलंय. सांगितल्यामुळे एलिमेंटचे प्रोडक्ट सांगितले. घरातला इश्यू, फॅमिलीचा इश्यू होता, तो सॉल्व्ह झाला. मैत्रिणीमध्ये सुद्धा प्रॉब्लेम होते. असेच रिझल्ट घेत घेत आम्ही म्हणजे काम सपोर्ट मिळाला. गोपेश सर, गुन्नू मॅडम, ज्योती मॅडम, सावंत सरांचं वर्कशॉप अटेंड करत होतो. तसंच स्टार अबाव रँक हा म्हणजे थोडेसे प्रॉब्लेम झाले, पण करत गेलो. कधी टीसी झाली, कधी एटीसी झाली, कधी डीटीसी झाली, कळालं सुद्धा नाही ह्या बिझनेसमध्ये. घरामध्ये महिलांना प्रॉब्लेम येतच असतो. घरातनं विरोध होतोच, पण मी माझं ध्येय सोडलं नाही. मी करत राहिली. मी सगळ्यांना सांगू इच्छिते की आपली मनाची इच्छा असेल तर आपण म्हणजे सर्व काही करू शकतो. स्वतःवर विश्वास ठेवून आज मी माझ्या 2 मुलांना, मी बिल्डिंग मध्ये राहते पण ग्राउंड फ्लोअरला रोडला घर आहे. मुलांना अजून सुद्धा टाळ लावून बाहेर पडते, कारण काय माझ्या घरात रोडला घर असेल तर आम्ही म्हणजे बाहेर पडू शकत नाही. कुठे प्रोग्राम असो, काही असतो, घरातून इश्यू एवढा आहे माझ्या सुद्धा. आज सुद्धा मी मैत्रिणीच्याच घरी येऊन बोलू शकते, कारण का माझ्या घरात बोलायची पण एवढं हे नाहीये. करता अक्षरशः फॅमिली, एटीएस ग्रुप अक्षरशः फॅमिली मिळाली. फॅमिली आपली आहे, पण एटीएस एवढी म्हणजे म्हणतात ना, आपलं दुःख शेअर करायला, आनंद
म्हणजे मजा मस्ती करत करत काम करतो आणि आम्ही पार्ट टाइम करतो कारण की आम्हाला म्हणजे घर सांभाळून करायचं असतं. खूप छान वाटतं. एवढंच बोलेन मॅडम. थँक्यू. छान अशी कविता सुद्धा सुंदर तुम्ही सादर केली आणि त्यात हाऊसवाईफ म्हटल्यानंतर हे जसं तुम्ही म्हणालात की मी मुलांना पण कडी लावून आजही बाहेर निघते. नक्कीच मॅडम की मी सांगते तुम्हाला की एक हाऊसवाईफ इथे बसलेल्या जेवढ्या पण आपल्या नवीन पण मैत्रिणी आहेत त्यांच्यापैकी सगळ्यांनाच मी फक्त एवढं सांगेन की एक हाऊसवाईफ पण किती चांगलं काम करू शकते हे नक्कीच मॅडमनी दाखवून दिलंय. आणि कितीही प्रॉब्लेम आले म्हणजे एक टिपिकल हाऊसवाईफ सुद्धा या व्यवसायामध्ये चांगलं करते. अशीच पुढची जी आपली आहे ती सुद्धा टिपिकल हाऊसवाईफ आणि फक्त रिझल्टचा म्हणजे रिझल्ट आला जसा या मॅडमना जसा रिझल्ट आला तसा आपली ही जी मैत्रीण आहे त्या मैत्रिणीला अपेंडिक्स ह्याच्यावरती मस्त रिझल्ट आला आणि या रिझल्ट आल्यानंतर या व्यवसायामध्ये काय करू शकते हे समजावून घेऊन जी सुरुवात केली अशा श्रुती परब मॅडम यांना मी इथे इन्व्हाइट करते. श्रुती परब मॅडम. आवाज येतोय का माझा? हॅलो. हो मॅडम येतोय. हा नमस्कार. सर्वांना आज महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि ते खास करून आता माझ्या पण टीम मधून आहेत बरेच जण बसले तर सर्व सिनियर्सना पण आज महिला दिनाच्या शुभेच्छा. आणि ह्या याच्यामध्ये येण्याचं कारण आज अपेंडिक्स या आजाराने खूप त्रस्त होते. भरपूर औषधं गेली 3 महिने जवळजवळ आजारपणातून म्हणजे ॲलोपॅथी खाऊन पण त्याच्यातनं रिझल्ट नव्हता. ऑपरेशन करायचं होतं पण हेच औषधं राहुल साळकर म्हणून आहेत आमच्याच गावचे आहेत. पण आपल्या माणसांवर विश्वास नसतो पण एक विचार करून विश्वासाने आम्ही त्यांच्याकडनं हे औषधं समजून घेतली. त्याच्यानंतर आपल्या प्रियांका मॅडमनी मला ही औषधं जॉईन करून घ्यायला सांगितली. पण मनात प्रश्न होता की जॉईन केलं तर काम करावं लागतं हे ते असं सगळं येतं ना. त्याच्यामुळे मी ह्याच्यात पडत नव्हती पण म्हटलं पहिलं वापरून वापरलं चांगलं वाटलं. 1 महिन्यात मला खूप छानपैकी रिझल्ट आला आणि त्याच्यानंतर मग मी रिझल्ट आल्यामुळे आता लॉकडाऊन असल्यामुळे मिस्टरांचा जॉब गेलेला होता. एक संधी म्हणून एक कमवण्याचे 4 पैसे आणि मी लॉकडाऊन मध्ये जवळजवळ 1.5 वर्ष ह्या ह्याच्यामधूनच माझं घर पूर्ण चालवलं. म्हणजे गावापासून इथपर्यंत सगळं मी ह्याच्यामधून केलं आणि अजून पण तेच करते. फक्त आता नवऱ्याचा जॉब पार्ट टाइम मध्ये मिस्टर करताय आणि मी ह्याच्यामध्ये तसंच आमचं घर सांभाळून मुलांचं शाळा सगळं सांभाळून मी करते. आणि आपल्या टीम मधून पण बरीच लोक आहेत करणारी आणि प्रत्येकाने असं करावं. आणि काही महिला अशा आहेत की त्यांना म्हणजे घराच्या बाहेर पडणं पण पॉसिबल नाही तर त्यांनी पण थोडासा वेळ काढून येण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करा. कारण पुढचं फ्युचर खूप चांगलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने जे धीराने सामोरं जाऊन सगळं सांभाळून करावं. आणि अपेंडिक्स सारखा माझा आजार बरा होऊ शकतो तर सगळे आजार ह्याच्यातून सॉल्व्ह होऊ शकतात. फक्त 4 ते 5 महिने व्यवस्थित कोर्स करणं गरजेचं आहे. आणि तसंच प्रत्येकाने ह्या आजारपण असतील तर सॉल्व्ह करा. अजून पण बऱ्याच लोकांना हेल्थ इश्यू असतात पण दुर्लक्ष करतात. आपण ॲलोपॅथीत 8 दिवस खाताना रडतो. हे 4 महिने घ्यायचं म्हणजे विचार येतात बऱ्याच लोकांना. पण घेतला तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. आणि रिझल्ट थ्रूच मला 2-3 जॉईनिंग बऱ्याच झालेल्या आहेत तशा रिझल्ट म्हणजे माझ्या नाही पण त्यांनीच 8 दिवसासाठी औषध घेतलंय 15 दिवसासाठी घेतलं पण त्यातनंच जॉईनिंग केलेलं. अशा बऱ्याच जणी आहेत त्यांनी आता सुरुवात केली आहे. तसंच प्रत्येकाने करा. आणि हेच सांगितले महिला दिन जसा आज आहे तसं प्रत्येक महिलेने एकत्र येऊन ह्या बिझनेसची सुरुवात करा. नमस्कार. ओके. नक्कीच नक्कीच मॅडम. खरंच सुंदर. बघू शकता मैत्रिणींनो की अपेंडिक्स सारख्या आजारावरती पण त्यांनी रिझल्ट चांगला घेतलाय आणि हा रिझल्ट आल्यानंतर मी याच्यात काय करू शकते हे समजावून घेऊन हा व्यवसायाला सुरुवात केली. म्हणजेच सांगण्याचं तात्पर्य हेच की आज जर कुठल्या डॉक्टरकडे कुठल्या आजारपणासाठी गेलो तर तिकडनं फक्त औषधं मिळू शकतात. पण चांगला व्यवसाय कसा तिथे मी कमवू कशी शकते म्हणजे औषधं घेता घेता मी कमवू कशी शकते हे समजून घ्या हे मिळत नाही आपल्याला. तर तेच आज अपेंडिक्सचा आपल्याला रिझल्ट घेऊन मी या व्यवसायामध्ये कशी काय चांगलं करू शकते याचा उल्लेख त्यांनी चांगला केला. तसंच आपली पुढची जी मैत्रीण आहे ना ती सुद्धा हॉस्पिटलमध्ये म्हणजे सायन हॉस्पिटलमध्ये चांगल्या हुद्द्यावरती आहे. लाखोचा पगार आहे. पण आज ती मैत्रीण आपल्या समोर काही पर्सनल कारणांमुळे आपल्या समोर येऊ शकत नाही. पण मी तिच्याबद्दल थोडक्यात सांगेन की आज ही BMC ची नोकरी असताना सुद्धा ही नोकरी नर्स आहेत त्या सायन हॉस्पिटलमध्ये. पण हा जो नर्स आहे
ती मी माझ्या मुलांना तसंच्या तसं देऊ शकत नाही आणि मुलांना जरी ती नोकरी उद्या जर माझी नॉमिनी म्हणून मिळाली, तर तो जो पगार आज मी घेते, तो पगार त्यांना मिळू शकत नाही. तर या व्यवसायामध्ये साइड बाय साइड मी असं काय करू शकते, ज्याने त्यांना जर पुन्हा म्हणजे पुढे जर काही करायचं असेल माझ्या मुलांना, तर ते चांगल्या प्रकारे इथे करू शकतात. अशा राखी माळकर मॅडम आहेत. तर त्या आज आपल्याकडे इथे समोर येऊ शकत नाही काही कारणांमुळे आणि त्याचबरोबर अजून एक आपली मैत्रीण आहे, जिच्या म्हणजे जसं म्हणतो ना, की वयाचं बंधन नाहीये. अशी आपली प्रतीक्षा रुपे म्हणून मॅडम ज्या आहेत, त्यांना अस्थमाचा रिझल्ट आला आणि आज त्याही आपल्या समोर येऊ शकत नाही. कारण आपण जसं मगाशी आपण ऐकलं एका मैत्रिणीकडून, की जॉब करत असताना कुठल्याच गोष्टींना विचार करू शकत नाही. कारण कसं असतं, जॉब करताना सगळी कसरत करावी लागते. एकटं घर बघावं लागतं, ऑफिस बघावं लागतं आणि ऑफिसमध्ये असताना काही पर्सनल काही करायचं असेल, तर बॉसचा चेहरा समोर येतो. आणि असाच तिचा काहीसा प्रॉब्लेम असल्यामुळे प्रतीक्षा रुपे मॅडम आपल्या समोर येऊ शकत नाही. पण आपल्या समोर अशी आता मी एक आपली मैत्रीण समोर येणार आहे, जी लॉकडाऊनच्या काळामध्ये एक्स्ट्रा इन्कमच्या शोधामध्ये होती आणि एक्स्ट्रा इन्कमच्या शोधात असताना या व्यवसायाची ओळख तिला तिच्या मैत्रिणीकडून मिळाली आणि ह्या व्यवसायाबद्दल चांगली समजून घेऊन या व्यवसायाला सुरुवात करणाऱ्या अशा निकिता जयगडे मॅडमना मी इथे इन्व्हाईट करते. तर निकिता जयगडे मॅडम फक्त शॉर्टमध्ये आपण आपलं कोणाचंही नाव न घेता आपल्याबद्दल थोडक्यात कसं आहे मैत्रिणींनो, शेवटी टायमिंगला पण आपल्याला बघावं लागेल. तर थोडक्यामध्ये सांगून सुरुवात करा. निकिता जयगडे मॅडम. नमस्कार. आवाज येतोय? नमस्कार. हो, येतोय मॅडम, येतोय. हां. मी निकिता जागडे. लॉकडाऊनमध्ये जी पहिला सुरुवात मी केली, जी माझ्या शेजारच्यांनी मला सांगितली होती, की असं-असं आहे, म्हणजे हे प्रॉडक्ट्स आहे. मला पण पहिला विश्वास नव्हता ह्याच्यावर. पण काही आपण बोलतो ना, की काही गोष्टी आपल्याला जर काहीतरी अनुभव घ्यायचा असेल, तर आपल्या घरापासूनच सुरुवात करावी लागते. तर माझ्या घरामध्ये सर्वात मोठा हेल्थ इश्यू माझ्या सासूला होता. जो खूप 20 वर्षापासून त्यांना जो त्रास होता, तो मूळव्याधाचा. तर हे काही जे प्रॉडक्ट्स मी घेऊन जे यूज केले, त्याच्याने माझ्या सासूला काही 3 महिन्यामध्ये रिझल्ट जाणवला. आज ते सगळे प्रॉडक्ट्स त्यांनी यूज करून त्यांनी स्वतःहून मला सांगितलं, की मी एवढी औषधं घेतली, पण त्याच्यातून मला काही फरक जाणवत नाही. पण ह्या औषधाने मला खूप बरं वाटलं. त्यामुळे मग असं वाटलं ना, आपण एखादा विचार करतो पहिला तर बाई म्हणून आपण एक विचार करतो, की आईसाठी आपण पहिला घ्यावं. पण मी घेतलंय ते माझ्या सासूसाठी घेतलंय. कारण की त्यांचे खूप हेल्थ इश्यू होते. माझ्या मिस्टरांना मी सांगितलं, जर घरात आपल्याला काहीतरी घ्यायचंच आहे, तर पहिलं आपण आपल्या आईसाठी घेऊया, म्हणजे माझ्या सासूबाईंसाठी घेऊया. कारण की त्यांचे हेल्थ इश्यू खूप वर्षापासून होते. म्हणून हे काही रिझल्ट वापरून मग माझ्या मिस्टरांना खूप आवडलं. म्हणजे त्यांना पण असं वाटलं, की आई समोरून काहीतरी चांगलं सांगते. मग मी एका वर्कशॉपमध्ये त्यांना बसवलं. मी सगळ्यांना सांगणं हे इच्छू आहे, की आज आपण हाउसवाईफ आहे, आपण साइड बाय साइड काहीतरी करतोय. पण सगळ्यात अगोदर आपल्या मिस्टरांना आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करणं फार गरजेचं आहे. कारण की आज आपण काहीतरी करतोय ते त्यांना पण जाणणं फार गरजेचं आहे. म्हणून मी पहिला मिस्टरांना जबरदस्ती वर्कशॉपमध्ये बसवलं. ते पण खूप फोर्स करून त्यांना बसवलेलं. त्यांनी फक्त सुनील सागवे सरांना ऐकलं आणि त्यांना एवढं त्याच्यामध्ये बरं वाटलं, की ते आज फुल फोकस माझ्यासोबत आम्ही दोन्ही हसबंड वाईफ दोघंही करतोय. माझं सांगणं हेच आहे, की एक हाउसवाईफ असून आज आपण गृहिणी म्हणून आज सगळं काय आपण मुलं-बाळांना सांभाळून थोडं 4 तास, 5 तास आपण काही ना काही करतोच आहे. तर आज आपण थोडा वेळ काढून आज गृहिणीमुळे आपण बाहेर निघू शकतो. 4 माणसांना भेटू शकतो किंवा आपण आपली स्वतःची लाईफ जगू शकतो. आज आम्ही एटीएस फॅमिली म्हणतो. मी म्हणते टीम म्हणून आहे. पण एटीएस फॅमिली म्हणून आज आपण सगळेजण मिळून हे काम करू शकतो. आपण ह्याला म्हणतो एक साइड बाय बिझनेस. हे साइड बाय साइड आपल्याला आज कोणी देणार नाही. पण आज एटीएसच्या मार्फत आपल्याला हा बिझनेस भेटलेला आहे. म्हणजे आज आपण हा बिझनेसची सुरुवात करू शकतो. बस मी एवढंच सांगते. आज सगळ्यांना वुमन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. थँक रुपाली मॅडम. नक्कीच, नक्कीच. थँक यू मॅडम. थँक यू. तुम्हाला सुद्धा वुमन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि कसं आहे, की एक हाउसवाईफ असताना चांगल्या संधीच्या शोधात होत्या आणि अशाच संधीच्या शोधात मीही होते मैत्रिणींनो. मी तुम्हाला थोडक्यात फक्त माझं सांगेन, की या व्यवसायाला जॉइन करण्याच्या अगोदर, या व्यवसायामध्ये येण्याच्या अगोदर जसं तुम्ही मॉलमध्ये बघता, की लिपस्टिक्स आणि दाखवणाऱ्या जशा लॅक्मे, लॉरियल आणि ह्या मॉलमध्ये जशा मुली असतात ब्युटी ॲडवायझर म्हणून, तसंच ब्युटी ॲडवायझर म्हणून मी काम करत होती. नालासोपाऱ्यावरून मी क्रॉफर्ड मार्केटला काम करायची, जॉबसाठी जायची आणि कसं 12 तासाच्या वरती किती तास म्हणजे सकाळी 8 वाजता घर सोडायची, ती रात्री 10 वाजता घरी यायची आणि असे करता ना 33,000चा पगार घेत होती. आणि जॉबलाच अशा ठिकाणी होती, की क्रॉफर्ड मार्केट जिथे सगळं मिळतं. लेडीजच्या स्वप्नातलं सगळं मिळतं आणि त्याच वेळेला घ्यायची सवय झाली होती. जेव्हा आवडेल त्याच वेळेला घ्यायची सवय होती.
पण मुलीला पहिलीपासून 7वी पर्यंत बेबी सिटिंगला ठेवत होती आणि 7वी नंतर बेबी सिटर जी होती ती चेंज झाली. तिने घर बदललं, त्यामुळे मुलगी मोठी झालेली होती आणि दुसऱ्यावरती विश्वास ठेवणं मला जमलं नाही आणि त्याच वेळेला मी जॉब सोडला आणि सोडल्यानंतर 2 वर्ष घरी राहिली. 2 महिने खूप छान वाटलं त्याच्यातले, की हाऊसवाईफ खूप छान असते. खूप आराम करते. पण 2 महिन्यानंतर जेव्हा कोथिंबीर संपली आणि मिस्टरांपुढे जेव्हा हात पसरावे लागले ना, की ₹10 ठेवून जा, कोथिंबीर संपली आहे आणि त्यावेळेला समजलं, की नाही आज जे काही करत होती त्यावेळेलाच करत होती. आज भविष्याचा काहीही विचार करून ठेवलेला नाहीये आणि त्याच वेळेला ह्या संधीचा चांगला उपयोग म्हणजे ही संधी जेव्हा माझ्याकडे आली, ती संधी मी समजून घेतली आणि त्या संधीचा चांगला उपयोग करून या व्यवसायामध्ये आज चांगली मिळकत सुद्धा हे करते आणि तशीच आपली अजून एक मैत्रीण आहे, जी ट्युशन टीचर आहे आणि स्वतःचा पिंपल्सचा रिझल्ट तिला आला आणि पिंपल्सचा रिझल्ट आल्यानंतर मी इथे सुद्धा काही करू शकते का? हे समजून घेऊन तिने जी सुरुवात केली, अशा श्रद्धा लाड मॅडमना आपण इथे इन्व्हाईट करूया. श्रद्धा लाड मॅडम. नमस्कार. थँक्यू रुपाली मॅडम मला इन्व्हाइट केल्याबद्दल. सर्वात प्रथम सगळ्या महिलांना विमेन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि काही बोलायच्या आधी आहे ना मला फक्त ज्यांच्यामुळे आज आपण ह्या समाजात शिकलोय, शिक्षण घेतलंय आणि एवढं फ्रीली आपण वावरतोय सगळ्या क्षेत्रामध्ये, अशा आपल्या सावित्रीबाई फुलेंना मी मानाचा मुजरा करते. सेकंडली आपण MI लाईफस्टाईलच्या ज्या फर्स्ट लेडी TC पासून UTC अशा मृणाल फणसळकर मॅडम आणि आपल्या ATS ग्रुपच्या 2 डॅशिंग NTC लीडर्स प्रियांजली बकालकर मॅडम आणि प्रियंका घागरे मॅडम यांना सुद्धा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना सुद्धा मी वंदन करते. माझं नाव श्रद्धा लाड आहे, ZTC प्लस स्टार सिल्वर आहे आणि सगळ्या महिलांनी खूप चांगलं शेअरिंग केलं. मला फक्त एकच सांगायचंय की वाय माय लाईफस्टाईल खूप चांगलं आहे. म्हणजे माय लाईफस्टाईल का चांगलं आहे? कारण का आज आहे ना मार्केटिंग नावावर आहे ना भरपूर साऱ्या कंपनी आहे. मी फक्त एक एक्झाम्पल देते आणि त्या ह्याने तुम्हाला कम्पेअर करून सांगते की माय लाईफस्टाईल का खूप चांगलं आहे. हे मला आता म्हणजे एवढ्या इन्कम तर चांगलंच होतं पण आता कळलं की वाय इट इज बेस्ट. मी आता मध्ये एक स्टॉल लावलेला, तिथे मला माहित नव्हतं की माझं प्रोडक्ट मोदी केअरच्या डायरेक्टरकडे गेलंय. तिने जस्ट युज केला आपला इमोलंट क्रीम युज करून बघितलं आणि मला वाटतं 1 वीक झाले शी कॉल्ड मी. तिने कॉल केलं मला आणि बोलली श्रद्धा मॅडम तुमच्याकडून म्हणजे माझ्या एका फ्रेंडनी इमोलंट क्रीम आणलेली आणि मला युज करायला दिली आणि ती युज केली तर मला असं वाटलं की ती सेम मोदी केअर सारखीच आहे. मी बोलली ओके फाईन, मग आता काय? तर ती बोलली की नाही खूप छान आहे, सिमिलर आहे, टेक्स्चर वगैरे सगळं छान आहे, फक्त ना आमची प्राइस 50 रुपयांनी जास्त आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय की माय लाईफचे प्रोडक्ट आहे ना बेस्ट पण आहेत आणि स्वस्त पण आहे. म्हणजे प्रत्येक घरात जाण्यासारखे आहेत, स्वस्त आहेत, सगळ्यांना परवडण्यासारखे आहेत. म्हणजे आपण प्रमोट करू शकतो. तरी लोक बोलतात अरे आम्हाला कोण मिळत नाहीये, कोण घेत नाही प्रोडक्ट. पण जेव्हा कम्पेअर केलं की मोदी केअर पेक्षा आपले प्रोडक्ट स्वस्त आहेत, 50 रुपीज जास्त आहेत, 50 रुपये वाचले तरी आपली भाजी येऊ शकते. जसं आता रुपाली मॅडमनी सांगितलं की भाजीसाठी पण प्रॉब्लेम, 50 रुपयाचं सेव्हिंग झाला तरी आपली भाजी येऊ शकते. तो एक गोष्ट. मग बोलता बोलता ना इन्कम वर आलो आम्ही की विकली मी शेअर केला की आमचं विकली इन्कम येतं. ती बोलली आमचं मंथली इन्कम येतं. तर मी बोलले आमचं मंथली इन्कम पण येतं पण आम्हाला लॉयल्टी बोनस मिळतो एका रँक नंतर. तिने पण सेम गोष्ट सांगितली की लॉयल्टी बोनस आम्हालाही मिळतो एका विशिष्ट रँक नंतर. तर मी बोलली अरे वा. मग मी तिला एक अमाऊंट सांगितली, एवढं अमाऊंट आम्हाला मिळतं. तिने काय सांगितलं माहितीये, तिला लॉयल्टी बोनस म्हणून प्रोडक्ट मिळतात. आय वॉज शॉक. कारण का आपण काय प्रमोट करतो, एक बिझनेस अपॉर्च्युनिटी प्रमोट करतो आणि तिथे आपल्याला कमवायचं आहे. पैशासाठी आपण आलोय, प्रोडक्टसाठी नाही आलोय. प्रोडक्ट तर गरज आहे सगळ्यांना, पण पैसा जेव्हा येतो ना अकाउंट मध्ये दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा तो वेनसडे बुधवार किंवा लॉयल्टी बोनस जो फ्रायडेला आपला बोनस येतो तो सगळ्यात बेस्ट वाटतो. जेव्हा तिने मला सांगितलं तिला लॉयल्टी बोनस म्हणून प्रोडक्ट येतात 4-5 हजारचे, ती मला परत बोलते ते प्रोडक्ट विकून आम्हाला रिटेल कमवावं लागतं. मग त्यावेळी मला कळलं की नाही MI लाईफस्टाईल का चांगली आहे, कारण का तिने आपल्याला हवं तेवढं आपण कमवू शकतो. 450 पासून 2,10,000 पर्यंत विकली आपण कमवू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या एक रँक झाला DTC पासून ते पुढे जेवढ्या पण रँक होतील त्याचे बोनस पण वेरीज आहे. म्हणजे आज जर मी DTC ZTC रँकवर आहे तर मी STC NTC कुठलाही बोनस मारू शकते. आपल्यामध्ये तेवढी क्षमता पाहिजे काम करण्याची. हे मला खरंच कळलं की वाय माय लाईफस्टाईल इज बेस्ट. म्हणजे जर मी लोकांना प्रमोट करायला जाते तर लोक बोलतात ना अरे बहुत सारे कंपनीज आहे,
बहुत सारे इन्कम अपॉर्च्युनिटी पण नाही आता मला कळलं. आणि आज मी खूप प्राऊड फील करते की मी माय लाईफस्टाईल मध्ये आहे आणि माय लाईफस्टाईलचा बिझनेस करते. जसं मॅडमनी सांगितलं रिझल्टचं तर नो इश्यू, रिझल्ट खूप छान आलेत. म्हणजे पिंपलचा रिझल्ट, परत मला मायग्रेन, सायनस, व्हर्टिगो सगळ्यांचे रिझल्ट चांगले आहेत. पण एक गोष्ट मला कळली लॉकडाऊन मध्ये फायनान्शियल बॅकअप गरज आहे. जसं आपण ट्रॅव्हलिंग करताना एक स्टेपनी यूज करतो, माहित नाही ना गाडी कधी पंक्चर होईल किंवा नाही होणार, तरी पण आपण एक ठेवतो सिक्युअर म्हणून. तसं आज मी सगळ्या इथे उपस्थित महिलांना सांगते की जे एक्झाम्पल मी आता तुम्हाला सांगितले ना, तर ज्या कोणी युजर आहेत, म्हणजे आज मला माहितीये फक्त युजर म्हणून पण जॉईन झालेत महिला. फक्त युजर म्हणून राहू नका प्लीज, कारण का ह्याच्यात एवढा पैसा आहे ना, तो तुम्हाला फक्त घ्यायचा आहे. फक्त 4 तास द्या, फक्त 4 तास तुमच्या डेली लाईफ मधल्या. 4 आवर्स काय करा, जिथे तुम्ही असं बोलता की मी शॉपिंग करायला जाते, ते इथून शॉपिंग करा आणि इथून शॉपिंग केल्या त्या गोष्टी युज करा, त्यांना फील करा चांगला आणि मग प्रमोट करा. मग वीकली म्हणजे मी जसं आता मेन्शन केलं, वीकली 450 ते 2,10,000 कमवायचा मौका आहे. तर निदान आपण 450 पासून जर सुरुवात केली तर आपल्या घरातले खूप काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, जे कोरोनामध्ये सगळ्या महिलांनी फेस केलेलं आणि खूप साऱ्या महिलांनी आता जेवढ्यांनी शेअर केलंय त्यांनी पण कमवलेलं आहे. इव्हन मी पण खूप चांगला इन्कम घेते, आता ZTC रँकवर आहे, बोनस अचीव करते. भले माझे ट्युशन्स फी खूप चांगलं आहे, पण इकडून जो येणारा इन्कम आहे ना, जसं शैला मॅडमनी सांगितलं, NTC मॅडमचं उदाहरण, प्रियंका मॅडमचं, त्यांनी 3 to 5 years जे काम केलंय ना, त्या प्रत्येकीने जर फुल टाइम करून, आता आम्ही तर पार्ट टाइम आहे, पण जर फुल टाइम करून केलात ना, तर खरंच इथे बेस्ट करिअर आहे. ह्याच्यासारखा करिअर कुठेच नाहीये. कारण का बिंग अ टीचर आज मी मुलांना जेव्हा सांगते की बडे होके क्या बनना है, जेव्हा मुलं बोलतात मला डॉक्टर बनायचंय, इंजिनियर बनायचंय, पण मी विचार करते की आहे कुठे स्कोप, म्हणजे जॉब्स कुठे आहे डॉक्टरचं, इंजिनिअरचं. असे पण डॉक्टर डिस्पेन्सरी ओपन करून कधी कधी बघतो ना आपण, म्हणजे आम्ही पण भेटायला जातो, असेच बसलेले असतात डॉक्टर्स बसलेले असतात, किंवा इंजिनियरना जॉब नाही. माझे खूप सारे स्टुडंट्स आहेत जे 15,000 वर इंजिनिअरिंगचे जॉब करतात. मग जॉब आहे कुठे? तर दिस इज द बेस्ट ऑपॉर्च्युनिटी. आणि मी तर म्हणते आज जर मी तुम्हाला आता जे माझं शेअर केलं, जे पण मोदी केअरचं, असं बरेचसे कंपनी जे फक्त स्वतःचा विचार करतात. ते काय विचार करतात की प्रोडक्ट कसं सेल करतील, त्यांचं कमवतोय फक्त कंपनी, लोकांना कमवायला देत नाही. पण आपली माय लाईफस्टाईल आहे ना, आपल्याला कमवायला देते. तर त्याचा प्लीज सगळ्या युजरनी आहे ना थोडस विचार करा. युजर बनून राहू नका. फक्त दिवसाचे 4 तास आहे ना तेवढं डेडिकेट करा. 4 तास डेडिकेट केल्याने काय होईल, 450 पासून जो तुमचं इन्कम चालू होईल, तो भविष्यात जसं मॅडम बोलल्या नॉमिनी फॅसिलिटी आहे, ती नॉमिनी फॅसिलिटी जर तुम्ही सुरुवातीला करून ठेवलं, ती तुमच्या मुलांना जाऊ शकते. आणि आज अजून एक गोष्ट सांगते, आज पेन्शन प्लॅन पण कुठेच नाही. मी का काम करते, चल मी तर विचार करते की चला मी गेल्यावर माझ्या मुलाला नॉमिनी मिळेल, पण अरे काय काय भरोसा की आपली सून, आता आपला मुलगा आहे तर सून तर डेफिनेटली येणार, ते आपल्याला चांगलं ठेवेल, हे कोण गॅरंटी देऊ शकतं? नाही गॅरंटी देऊ शकत, कोणी नाही गॅरंटी देऊ शकत. तर आज जर इथे मी कमीत कमी समजा म्हाताऱ्या वयात, समजा 60-70 व्हॉट एव्हर द एज मे बी, त्या वयात जर मी 50 ते 60,000 कमवायला लागली, म्हणजे माझ्याकडे मला ते इन्कम यायला लागलं, तर कुठली सून अशी आहे जे सासूला बोलले की माझ्याकडे राहू नको? तिथं किती आवडीने बोलणार आहे, माझी सासू एवढं चांगलं कमवते, तिला तर मी खूप चांगलं ठेवणार. सो मी तर सगळ्या लेडीजना सांगते की त्या विचाराने करा. मी मेल्यावर माझ्या मुलाला किती भेटतील हे विचार नका करू. माझ्या म्हातारपणी वयात मी माझ्यासाठी काय करून ठेवणार, ह्यासाठी माय लाईफ करा. आणि प्लीज मला तर खूप, म्हणजे मी तर खूप एन्जॉय करते फील्ड वर्क वगैरे. तर सगळ्यांनी कमीत कमी 4 तास द्या आणि सिनियरची हेल्प घ्या. सगळे ATS ग्रुप इज अ गुड फॅमिली आणि सगळे सिनियर सपोर्टिव्ह आहेत. सगळे, मला तर असं वाटतं सगळ्यांनी जेवढे पण सगळे आहेत त्यांनी 2,10,000 कमवायचे. ATS ग्रुप मध्ये एव्हरी लीडर शुड अर्न 2,10,000, तो टार्गेट पाहिजे. सो थँक्यू सो मच मला बोलायला नक्कीच, दिल्याबद्दल. आणि नक्कीच. मी स्वाती मॅडमना, प्रियंका मॅडमना आणि सावंत सरांना खरंच धन्यवाद देते, ज्यांनी मला ही अपॉर्च्युनिटी शेअर केली. खरंच थँक्यू सो मच. कारण का ह्या तिघांमुळे मला ही अपॉर्च्युनिटी मिळाली आणि ट्युशन टीचर एक विमेन एंटरप्रिनर झाली, त्याचं मला खूप प्राऊड फील होतंय. आणि ओके, सिरियसली नक्कीच. थँक्यू सो मच मॅडम बोलायला दिल्याबद्दल. थँक्यू श्रद्धा मॅडम. नक्कीच तुम्ही सांगितलं जसं नोकऱ्या आता कुठेच राहिलेल्या नाही. जसं तुम्ही म्हणालात की इंजिनियर सुद्धा 15,000ची पगार घेतोय. अशाच म्हणूनच हा जो व्यवसाय आहे आपल्यासारख्या हाऊसवाईफच्या हातामध्ये सुद्धा आहे आणि हाऊसवाईफ असणाऱ्या अशाच आपल्या काही लेडी आहेत
ज्याच्यामध्ये उज्ज्वला सावंत मॅडम पण आहेत, पण काही कारणास्तव त्यांच्या मोबाईलच्या इश्यूमुळे ते आपल्याकडे जॉइन होऊ शकत नाहीत. पण त्याचबरोबर एकदम टिपिकल हाऊसवाईफ असणाऱ्या ज्यांना रस्ता कसा क्रॉस करायचा तेही माहीत नव्हतं, प्रवास कसा करायचा तेही माहीत नव्हतं. पण आज तरीही गाव म्हणू नका किंवा मुंबई म्हणू नका, कुठेही चांगल्या प्रकारे एकट्या जाऊन ज्या आज हा व्यवसायाला चांगले वळण दिलेलं आहे, अशा प्रियंका टक्के मॅडम यांना आपण शॉर्टमध्ये, थोडक्यामध्ये आपण मी फक्त रिक्वेस्ट पुन्हा करीन, कारण टाईम आपल्याकडे कमी आहे. त्यातल्या त्यात कंपनीचा आयडी असल्यामुळे आपल्याला फटाफट जावं लागेल. तर प्रियंका टक्के मॅडम शॉर्टली आपल्याबद्दल सांगा. टक्के मॅडम? हा, नमस्कार मॅडम. नमस्कार, प्रियांका टक्के बोलते. सर्वांना आधी मी सर्व माझ्या ग्रुपमधल्या डिस्ट्रीब्युटर ज्या मैत्रिणी आहेत त्या सर्वांना मी जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. आणि आजचा दिवस बघा, खास म्हणजे महिलांचा दिवस असं मानलं जातं. म्हणजे एकच दिवस महिलांना अगदी आत्मसन्मान दिला जातो, एकच दिवस. पण आपल्या ATS ग्रुपमध्ये आहे ना, रोज महिलांना मान सन्मान दिला जातो, त्यांचं सेलिब्रेशन केलं जातं. आणि हीच आपल्या ATS ग्रुपची खासियत आहे. तर मी नारी म्हणजे स्त्री बद्दल सांगणार आहे. आता तुम्ही बिझनेस बद्दल सगळं व्हरायटी ऐकलात, तर मी एक थोडंसं वेगळं घेणार आहे, की एक नारी म्हटल्यानंतर एक अबला, बावळट, कमकुवत असं म्हणजे मानलं जाऊ शकते. ही काय करणार? तर अशा ज्या समज आहेत, म्हणजे पिढ्यानपिढ्या हे चालत आलंय आणि आपली भारतीय संस्कृती ही पुरुष प्रधान आहे. त्यामुळे हे सगळं चालत आलंय. तर अशीच एक रिअल स्टोरी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तो सांगण्याचा आणि ती रिअल स्टोरी म्हणजे थोडी माझ्याबद्दलच आहे. तर मी थोडंसं सांगायचा प्रयत्न करेन, थोडीशी 5 मिनिटं घेईन. तर म्हणजे माझी हिस्ट्री सांगेन. आज मी एक म्हणजे खूप शून्यातून हे विश्व निर्माण करतात ना, तसं केलंय. शिकायची खूप हौस होती, पण लहानपणीच वडिलांच्या प्रेमाला पोरकी झाली. एक 3 महिन्याची होती आणि वडील ऑफ झाले. म्हणजे शाळेमध्ये पण थोडी बऱ्यापैकी होती. अभ्यासात म्हणजे दरवर्षी रँकर नंबर यायचा. खूप शिक्षण घ्यायची इच्छा होती, पण परिस्थिती प्रतिकूल. आजोबांनी सांभाळ केला. 2 बहिणी आम्ही, भाऊ नाही. म्हणजे असं क्रिटिकल होतं घरामध्ये. पण पुढचं शिक्षण घ्यायची खूप तळमळ होती. पण ज्या शिष्यवृत्त्या मिळत गेल्या ना, त्याच्यातून कॉलेजचं शिक्षण घेतलं आणि शिक्षण करता लग्न झालं. आणि लग्न झालं आणि असं काय पालटलं ना, की घरामध्ये पूर्ण वातावरण चेंज होतं. सगळी सुशिक्षित होती. मिस्टर पोस्टामध्ये होते. सगळं व्यवस्थित. पण वडीलधाऱ्यांच्या मान्यतेप्रमाणे सगळं चालायचं. म्हणजे एक स्त्री म्हणजे घराच्या बाहेर पडायचं नाही, नोकरी करायची नाही किंवा शिक्षण म्हणजे काहीच. एक शेतीप्रधान कुटुंब. रोलिंग असायचं, की आता लावणीला तू यायचीस, तर कापणीला प्रमिला टक्के मॅडम, म्हणजे असं रोलिंग होतं. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे खूप मला काहीतरी करायचं होतं. म्हणजे टॅलेंट होतं, शिक्षण होतं. आणि शाळेमध्ये अशी एक मी होती, की मोठेपगिरी नाही सांगत, जे रिअल फॅक्ट आहे ते सांगते. प्रत्येक ह्याच्यामध्ये म्हणजे विनच करायचं, प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यायचा, अशी जी ही होती, सवय होती. त्याच्यामुळे काहीतरी आयुष्यात करायचं होतं, पण सगळं पालटलं. अशीच वर्ष निघून गेली. म्हणजे एक टिपिकल व्हायस होय. म्हणजे दिवसभर कामं रेंगाळत असायची. संध्याकाळी 5 वाजले तरी मिस्टर घरी येतात, तरी कपडेच असायचे बाथरूममध्ये. असं करता मुलं झाली. अशी 25 वर्ष आयुष्याची लोटून गेली. म्हणजे कळलंच नाही, की ही वर्ष कशी लोटली. आणि आयुष्यात म्हणजे काहीतरी करायची जी खंत होती ना, ती कुठेतरी लोप पावली. म्हणजे कमी होत गेली. आणि आता आपण काहीच नाही करू शकत. असं मनामध्ये कुठेतरी एक म्हणजे खंत निर्माण झाली होती. पण म्हणतात ना, बाप्पाची कृपा. आणि बाप्पाच्या कृपेने मला ही आपली नेटवर्किंगची बिझनेस ऑपॉर्च्युनिटी मिळाली. आणि आमचे पराग सर म्हणून आहे होते. बिचारे त्यांचं नाव आज येत आहे. त्यांनी ऑफिसमध्ये मीटिंग लावली. त्यांनी हेल्थ आणि वेल्थ दोन्ही बद्दल त्यांनी इन्फॉर्मेशन दिली. आणि त्यावेळेला प्रेझेंटेशनला माझे मिस्टर बसले होते. मिस्टरांना हा सब्जेक्ट आवडला आणि त्यांनी बोलले तू कर हे. आणि त्याला सुरुवात केली. मी एक डिस्ट्रीब्युटर होते, डिस्ट्रीब्युटर. आणि असं लकी आहे मी, की ATS फॅमिलीमध्ये मला मिळालं, की ATS फॅमिलीमध्ये म्हणजे जसे सावंत सर आपले म्हणजे कुटुंबाचे प्रमुख जे करतात, तसे सावंत सरांसारखे मिळालेत. आणि प्रियांका मॅडम सारख्या एक मैत्रीण मिळाल्या. आणि त्यामुळे खूप. आणि मी इथे डिस्ट्रीब्युटर पासूनची 1 to 1 केलं. म्हणजे भरपूर 1 to 1 केले, होम मीटिंग केले, अगदी सिनियरच्या मदतीने केलं सुरुवातीला. आणि लक्ष दिलं नीट. आणि जी सुरुवात केली ती मी होम शॉपिंगने केली होती. माझं थोडंसं वृत्तांत सांगेन मी. होम शॉपिंगने सुरुवात केली. पहिल्या एका महिन्यामध्ये मी 2दा ती 30,000ची शॉपिंग रोटेट केली. म्हणजे 60,000. असं 6 महिने मी रोटेशन चालू ठेवलं. कंपनीने मला 22,000 परफॉर्मन्स बोनस दिला होता. आणि शिवाय म्हणजे रिटेलिंग भरपूर असं म्हणजे खूप काही. म्हणजे एका महिन्याचं माझं उत्पन्न जवळजवळ 70,000 मी कमवले होते एका महिन्यामध्ये.
मग असं अलिबाग टूर लागली. म्हणजे शाळेमध्ये जी सवय होती ना मला, की प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेऊन विन करायची. तर अलिबाग टूर लागली, ती विन केली. आणि त्याच अलिबाग टूरच्या शॉपीच्या माध्यमातून मला 2 पैठण्या खणाच्या एक साथ मिळाल्या. म्हणजे नंतर सरांनी गोवा टूर लावली. मग गोवा टूरमध्ये सुद्धा मी म्हणजे किती राहिले, किती करायचंय ह्याच्याकडे लक्ष न देता मी करत राहिली आणि मी डबल गोवा पण अचीव्ह केला. पूर्ण फॅमिलीला मी गोव्याला जाऊन घेऊन आले. म्हणजे सांगायचं तात्पर्य मोठेगिरी नाही, तर मी जे रिअल केलंय ते सांगते. माझी रिअल स्टोरी सांगते. म्हणजे जी लेडी कधी घराच्या बाहेर पडत नव्हती, फक्त लग्न कार्याला नवऱ्याच्या मागून जाणं माहिती होतं. लग्न असू दे, मुंज असू दे किंवा मिरज स्टेशनला एकटीला जायची हिंमत नव्हती. मला ईस्ट वेस्ट किंवा वेस्टर्न आणि सेंट्रल यातला फरक माहिती नव्हता. ती लेडी आज मला कुठेही मीटिंग करायला सांगा, मी बिनधास्तपणे मीटिंग करू शकते. आधी पोलीस स्टेशनला म्हणजे ऑलरेडी केली आहे मी पोलीस स्टेशनला. म्हणजे एवढा बिनधास्तपणा का? तर आपल्या एटीएस ग्रुपचा सपोर्ट, सिनियरांचा सपोर्ट, पल सपोर्टमुळे, त्यांच्या मदतीमुळे हे सगळं घडत गेलं. आणि अशी मी होते की मिरार स्टेशनला मी कधी एकटी गेली नव्हती. कारण या रस्त्याने गेले आणि त्या रस्त्याने चुकली तर, कुठेतरी अटकली, कुठच्या कुठे गेली तर, ही जी भीती मनामध्ये होती. तर आज माझ्या मैत्रिणी कस्तुरी पुजारी मॅडम, त्यांच्या गावाला सुद्धा मी उडपीला, कर्नाटकला जाऊन आली. म्हणजे असं सगळं करता करता म्हणजे खूप डेव्हलपमेंट केली. खूप डेव्हलपमेंट म्हणजे इथे आज बघा, म्हणजे जी लेडी कधी घराच्या बाहेर पडत नव्हती, ती लेडी आज खरंच म्हणजे एवढं सगळं करू शकते. म्हणजे एक टिपिकल हाऊस वाईफ ते एक डायरेक्ट सेलिंग उद्योजिका, म्हणजे डिस्ट्रीब्युटर टू झेडटीसी. हा कमी वेळातील माझा प्रवास आहे, हे केवळ सिनियरांच्या मदतीमुळे. आणि मी तर सगळ्यांना एवढंच आवर्जून सांगेल की याच्यापेक्षा म्हणजे जी खंत मला होती की 25 वर्ष लोटली, आता काय उतरतं वय आलंय, आता काय आपण काहीच नाही करू शकत. म्हणजे ज्या वयामध्ये खरं करायची गरज होती, त्या वयामध्ये सगळंच निघून गेलं, हातचं निसटलंय काहीतरी. पण खरंच बापाची कृपा आहे, सिनियर आपले सावंत सर, प्रिया मॅडमची मेहरबानी आहे की असा एक बिझनेस ऑपॉर्च्युनिटी मिळाली की त्या 25 वर्ष लोटलेले मी या कमी वेळामध्ये, म्हणजे एकंदर 5 वर्षामध्ये सुद्धा मी गेलेला सगळं भरून काढू शकते. ही या बिझनेसची ताकद आहे. असा बिझनेस कुठलाच नाहीये. मी तर प्रत्येक डिस्ट्रीब्युटरला सांगेन की प्रत्येकाने म्हणजे ह्या बिझनेस सारखी ऑपॉर्च्युनिटी असूच शकत नाही. म्हणजे चांगली सुवर्ण संधी असूच शकत नाही. म्हणजे सोन्याहून पिवळं असा हा बिझनेस आहे. एनी टाइम, कधीही टार्गेट नाही, बंधन नाही, बॉस नाही. कालच माझे डिस्ट्रीब्युटर आहेत जेंट्स, त्यांना मी फोन केला, सर असं असं आहे, परवा 9 तारखेला आमचा प्रोग्राम आहे. नाही मॅडम, 6 वाजता मी सुटतो आणि बॉसची आई आजारी आहे, तर ती ड्युटी लागली आहे मला, म्हणजे आईला सांभाळण्याची. म्हणजे बॉसने सांगितलं म्हणून करावं लागतं. नोकरी टिकवायची आहे ना, नाही ऑप्शन. खाण्याचा पण पत्ता नाही. म्हणजे ही अशी स्थिती आहे नोकरीमध्ये. तर माझ्याबद्दल सांगेन, एक टिपिकल हाऊसवाईफ जर एक डायरेक्ट सेलिंग उद्योजिका बनू शकते, डिस्ट्रीब्युटर तर हर कोणी बनू शकतं. तर माझ्या सगळ्या मैत्रिणींना एवढीच रिक्वेस्ट आहे की मनापासून करा आणि प्रामाणिक करा आणि सत्यपणाने करा. इथे 100% यश आहे. थँक्यू सो मच. मला बोलायची संधी दिल्याबद्दल थँक्यू सो मच. नक्कीच नक्कीच मॅडम, सुंदर 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 असं त्या म्हणाल्यात. पण कसं आहे, बघता की टिपिकल हाऊसवाईफ पण काय करू शकते. पण आपली जी आता नेक्स्ट येणारी जी मैत्रीण आहे ना, तिचं प्रोफेशनच वेगळं होतं, डान्सचं होतं आणि या क्षेत्रामध्ये जबरदस्तीने त्या आल्या आणि या क्षेत्रामध्ये त्या काम करत आहेत. अशा गुन्नू जिरगे मॅडम यांना मी फक्त थोडक्यामध्ये, मी फक्त रिक्वेस्ट करेन सगळ्यांना की एका मिनिटामध्ये आपल्याबद्दल थोडक्यात सांगा. कारण कसं आहे, प्रत्येकीच्या तोंडात जिचं नाव आहे प्रियंका मॅडम, यांना आपल्याला ऐकायचंय आणि सगळ्या मैत्रिणींना शेवटपर्यंत ऐकायचंय, एवढं मी विनंती करते. गुन्नू जिरगे मॅडम. मॅडम ते कॅमेरा हे नाही होत, तुम्ही करेल का? मॅडम तुमचा आवाज येतोय, तुम्ही सुरुवात करा. अच्छा ठीक आहे, आवाज येतोय पण कॅमेराचा इश्यू होतोय, तर मी स्टार्ट करेल. थँक्यू मॅडम. थोडासाच वेळ आहे, तर मी पहिला सुरुवात तर मी अशीच करेल की जसं की आता सगळेजणांनी सांगितलं की कसे सगळेजण बिझनेस मध्ये आले, तर मला पण पहिला बिझनेस मध्ये इंटरेस्ट नव्हता. मला फक्त प्रोडक्टच्या रिझल्टमुळे मी आज इकडे आली आहे. आणि प्रोडक्टचा रिझल्ट म्हणजे जसं की पिंपल्सचा इश्यूज, आणि जसं लॉकडाऊन मध्ये आपण सगळ्यांनी बघितलं की लॉकडाऊन मध्ये सगळं काय डॉक्टर क्लिनिक वगैरे सगळं काय बंद होतं. तर तसंच मी बघितलं की एक जणांकडून मी सांगितलं होतं, जसं की सरांना मी शेअर केलं होतं की मला पिंपल्सचा इश्यूज होत आहेत, आणि तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं की आपले ब्लड प्युरिफाय आणि लिव्ह अगेन 6 मंथ यूज करना और उसके बाद ही देखो आपको रिजल्ट आ जाएगा.
बट आपल्याला सगळेजण मी हेच सांगेल की पहिला प्रोडक्ट घेतो तर पहिला आपल्याला घाई लागते की बाबा रिझल्ट लवकर यायला पाहिजे. तसं मलाही पहिला स्टार्टिंगला घाई लागली होती की बाबा रिझल्ट पहिलाच यायला पाहिजे. तेव्हा मी सुरुवातीला 1 महिना घेतला आणि तेव्हा रिझल्ट तेवढा येत नव्हता. तर पहिला निगेटिव्ह झाली होती की बाबा इस प्रोडक्ट का कुछ काम नहीं होता है. नंतर मग सरांशी परत बोलल्यानंतर मग सरांनी सांगितलं होतं की 3 महीना यूज करो, इसके बाद आपको रिजल्ट नहीं आएगा तो उसके बाद मैं कुछ अलग ये मेडिसिन्स दूंगा. तर तेव्हा मी यूज केल्यानंतर मग रिझल्ट यायला लागलं. हे सांगायचा मुद्दा काय होतं, कारण लोकांना असं वाटतं की प्रोडक्ट घेतला तर लगेच रिझल्ट येतो. बट असं नाहीये. तुम्ही पेशन्स ठेवेल तर नक्कीच येईल. जसं मी पेशन्स ठेवले 6 महिने आणि रिझल्ट आला आणि तसंच करता मग सुरुवात काम करायची तर इच्छा नव्हती, कारण डान्स बॅकग्राऊंडच्या ह्याच्यामध्ये होती. तर ड्रीम्स वेगळे होते. तर नंतर तसंच एक वर्कशॉप होता आणि वर्कशॉपमध्ये सरनी मला इन्व्हाईट केलं होतं की आप वर्कशॉप देखने आओ, आपने इतना अच्छा प्रोडक्ट यूज किया, रिझल्ट आया. तर मी त्यांना पहिलाच बोलली होती की नहीं मुझे नहीं आना है. बट तरी सुद्धा त्यांनी फोर्स केल्यानंतर मी वर्कशॉप अटेंड केलं आणि वर्कशॉप अटेंड केल्यानंतर मी तिकडे त्या प्रोग्राममध्ये बघितलं की प्रत्येक स्त्री एक सेलिब्रेशन चालू आहे आणि प्रत्येक लेडीज एक काही ना काही अचीव्हमेंट करते आणि ती स्टेजवरती जातीये. मला कळत नव्हतं की हे बिझनेस काय, कारण वर्कशॉपमध्ये एक मोटिव्हेशनलचं हे स्पीच वगैरे सगळं असतं, तेव्हा प्लॅन वगैरे काही दाखवत नाही तसं. आणि तेव्हा बघता मी बोलले की ये लोग क्या कर रहे हैं, इन लोग को क्या मिल रहा है, कूपन क्या है, ये क्या है, वो क्या है. असं मी भरपूर सरांचं डोकं खाल्लं आणि तेव्हा सरांनी सांगितले की "नहीं कर सकते आप." तर पहिला 2 ऑप्शन होते आणि सगळ्यांकडे ऑप्शन असतात. पहिला आता जो नवीन जॉइनिंग आला तर तो पहिला काय बोलतो की बाबा पैसे नाहीये. ठीक आहे. तर मी हे सांगेल की माझा पण सेम इश्यू होता की पैसे नाहीये. तर मी सरांना बोलले होते की "सर बस पैसा है." तो मैं पैसा डाल के तो शॉपी असं मी पहिलं हे सांगितलं. सर बोलले की "ठीक है, कोई बात नहीं. आप आपके फ्रेंड्स लोग जो आपण बोलतो ना लिस्ट काढा." सावंत सर नेहमी सांगतात की लिस्ट काढा, लिस्टवरती काम करा. तर तसे सर बोलले की "लिस्ट निकालो, कॉन्टैक्ट जो रहेगा तो उसमें से आप कॉल्स निकाल सकते हैं." तो मैं बोली कि "हाँ, पर मेरे पास जो दोस्त है वो आपने ऑलरेडी किसी को बताया है, तो वो भी तो मैं किसके पास जाऊँ?" तर सरांनी तेच सांगितलं की "ठीक है, आप ओपन मार्केट तो ओपन है, तो बिंदास आप जा करो." तर मी बोलली आता मार्केट ओपन आहे बोललं तर आता करायचं काय? तर तसंच करता आपली फाईल होती आणि जे प्रॉडक्ट माहीत होते. मी सगळ्यांना हेच सांगेल, की पहिला आपण घाबरतो, की बाबा की प्रॉडक्ट कसे सांगायचे, अननोन लोकांना कसं बोलायचं. बट तशीच मी सुरुवात केली अननोन लोकांसोबतच. मी एका दुकानात अशी दुपारच्या टायमाला मी मॅडम थोडं थांबवतो प्लीज जरा लवकर, कारण कंपनीचा आयडिया आणि त्यांची मीटिंग आहे 4 वाजता प्लीज. तर तसंच मी तुम्हाला एवढंच बोलून थांबवेल. ठीक आहे. मी थोडंसंच बोलेल, जास्त टाईम नाही घेणार. तर तसंच सुरुवात करता अननोन ह्याच्यामध्ये मी गेली आणि अननोन ह्याच्यामध्ये मी कॉन्फिडन्सनी ते सांगितलं आणि समोरच्या व्यक्तीने प्रॉडक्ट घेतलं. मला सांगायचं फक्त हेच आहे, की कुणाचे प्रॉब्लेम्स असतात ना लाईफमध्ये, की बाबा की कसं आपण करू शकतो. जसं रँक पण आता लोकांना वाटतं, की रँक इझिली अचीव्ह करू शकतो. बट नाही. तुम्ही स्वतःचं गोल्स ठेवलं आणि फोकस केलं आणि तुम्ही कंटिन्युअसली काम केलं आणि कंटिन्युअसली अननोन ह्याच्यामध्ये पण आणि जे टीम आणि लिस्टवरती पण काम केलं तर ते होऊ शकतं. आणि तसंच आता माझ्याकडे जास्त वेळ नाहीये, तर कधीतरी वेळ भेटेल तर नक्कीच मी शेअर करेल. तर रुपाली मॅडम. नंतर कधीतरी थँक यू मॅडम. नक्कीच आपण शेअर करू. तसंच या बिझनेसला ज्यांनी लॉकडाऊनमध्ये सुरुवात केली, नर्सिंगचं फील्ड असताना सुद्धा फास्टेस्ट एसटीसी अशा दर्शना महाडिक मॅडम यांना मी इथे इन्व्हाइट करेन. पण मी एक नक्की बोलीन की आपण जबाबदार लीडर्स आहोत. फक्त थोडा वेळेचं भान ठेवूया. अर्ध्या मिनिटामध्ये आपण आपलं शेअरिंग करूया. कारण सरांनी आता जसं मध्येच बोलले त्यांनी थोडंसं हे घेतलेलं की कंपनीचा आयडिया आहे आणि त्यांची खरंच मीटिंग आहे आणि प्रियंका मॅडमना सुद्धा आपल्याला ऐकायचंय. तर दर्शना महाडिक मॅडम. फक्त ओळख सांगा प्लीज, रिक्वेस्ट आहे. लीडर्सने आता फक्त ओळख सांगा. सर्व मैत्रिणींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझं नाव दर्शना महाडिक. माझं नर्सिंग झालेलं आहे आणि मी ग्रँड रोड भाटिया हॉस्पिटलमध्ये जॉब करत होती. त्याच्यानंतर दुसरं बाळ झालं, त्याच्यानंतर मी जॉब सोडला आणि घरीच होते. पूर्वा मॅडम जसं आता याच्या आधी आपल्याला पूर्वा मॅडमने सांगितलं, तसे काही प्रोडक्ट आपले घरचे वापरले मी स्वतः, मला आवडले, चांगले वाटले आणि मी सुरुवात केली लॉकडाऊन मध्ये. माझी टीम कोऑर्डिनेटर पासून आता एसटीसी पर्यंत सर्व रँक माझ्या या लॉकडाऊन मध्येच झाल्यात. आणि खरंच बोलतो आपण महिलांना काम करताना नेहमी अडचणी येतात.
तर मला सुद्धा 2 मुलं आहेत. खूप सारे प्रॉब्लेम आलेत, नाहीये असं नाहीये. पण प्रत्येक वेळेला आपण कारणं न देता पुढे काम केलं पाहिजे आणि सक्षमरित्या आपण स्वतःचं ह्याच्यामध्ये पर्सनली डेव्हलपमेंट पण होते. इन्कमच्या दृष्टिकोनाने पण आपण सक्षम होतो. मी सर्वांना एवढंच सांगू इच्छिते, की तुमचं फ्युचरमध्ये जर मी हा बिझनेस स्टार्ट केल्यानंतर जर विचार केला असेल, तर पहिली गोष्ट म्हणजे माझं आरोग्य सुधारतं. माझ्या आर्थिक दृष्टिकोनाने माझी सुधारणा होईल. माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी मला इथून पैसा मिळेल, तो माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी होईल आणि माझं वय जेव्हा वृद्धापन होईल, त्यावेळेला मला इथून जो पैसा येईल ह्या बिझनेसच्या मार्फत, त्याच्यामधून माझं सुखी आयुष्य जगू शकते मी. मी तुम्हाला थोडक्यातच सांगते, तुम्ही सुद्धा हा व्यवसाय सुरू करा. ज्यांनी केला असेल त्यांनी सुद्धा सातत्याने मेहनत करा आणि तुम्ही कार्यरत राहा. वेळ खूप कमी आहे. सर, मॅडम, मॅनेजमेंट आपली सांगते, की त्यांची मीटिंग वगैरे आहे. तर मला असं वाटतं कमी पिरियडमध्ये मी हे माझं बोलणं संपवते. तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. पुढच्या वेळेला आपण नक्की कधी ना कधीतरी भेटू. त्यावेळी नक्की नक्कीच. चर्चा करू. थँक्यू. आणि मॅडम थँक्यू. थँक्यू मॅडम. आपण नेक्स्ट छोट्या पॅकेट बडा धमाका अशा असलेल्या आपल्या मयुरी सावंत मॅडम यांना इन्व्हाइट करूया. मयुरी मॅडम, मयुरी मॅडम आहात का तुम्ही? हो आहे मॅडम. येतोय Yes, आवाज yes. माझा? ओके. येतो आवाज मॅडम. फक्त वेळेचं ओके. थोडंसं आपण भान हो ठेवूया. हो अर्धा चालेल. मिनिटात. अर्धा ओके मिनिटात. चालेल. नमस्कार सर्व जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. ऍक्च्युली मी थोडक्यात सांगेन, शॉर्टकट माझा अनुभव सांगेन, की माझा बॅकग्राऊंड नाही सांगणार. ऑलरेडी बहुतेक लोकांना माहिती आहे, मॅडमनी थोडीशी ओळख करून दिली. तर मी कालचा अनुभव सांगेन. मी ऍक्च्युली आता सध्या चिपळूणमध्ये आहे. तर आम्ही बिझनेस डेव्हलपमेंटसाठी काल आमची मीटिंग झाली, तर त्याच्यासाठी आम्ही इथे आलेली. तर मी काल आम्ही असं ट्रॅव्हल करत होतो, चिपळूणमधून आम्ही घरी येत होतो. तर आता आपण इथे सगळ्या महिलांना ऐकलं, इव्हन प्रत्येकाने आपलं बॅकग्राऊंड सांगितलं, शिक्षण, वयाची अट, इव्हन आपण हा एक बिझनेस म्हणून डेव्हलप करतोय. तर इथे शिक्षणाची, वयाची काहीच अट नाहीये. तर आपण बघतोय वेगवेगळी उदाहरणं सगळ्यांना ऐकलं, तर त्याच्यामध्ये मी एक सांगेन, की बऱ्याच लोकांच्या तोंडातून एक आलं, की आपण आपल्या फॅमिलीसाठी हा बिझनेस करतोय किंवा फॅमिलीसाठी करू शकतो किंवा मुलांच्या शिक्षणासाठी जे पण करतोय, हेल्थसाठी, आरोग्यासाठी किंवा एक वेल्थसाठी, चांगल्या इन्कमसाठी म्हणून आपण एक करतोय. प्रत्येकाचा उद्देश वेगवेगळा आहे. पण एक सर्वात मोठा एक जेवढे ज्यांची मुलं आहेत, मोठी आहेत किंवा जे शिक्षण घेत आहेत, तर सगळ्यांना टेन्शन असतं मुलांचं शिक्षण, मुलांचा खर्च वगैरे. तर एक काल आम्हाला अनुभव आला ट्रॅव्हलिंग करताना, की आमच्यासोबत एक असेच अनोळखी, ज्या आम्ही बसने येत होतो, एक शिक्षिका होत्या आणि त्यांनी विचारलं, फक्त ओळख केली, काय कुठे कुठे चाललात वगैरे. तर आम्ही आमच्या घरी येत होतो, ते त्यांच्या घरी जात होते. पण ते शिकवायला होते साताऱ्याला, साताऱ्यावरून चिपळूणला येत होते. तर त्यांनी सांगितलं, म्हणजे तुम्ही काय करता? तर मला त्यांनी विचारलं, की तू काय करते? तर मी बोलली, की मी मुंबईला राहते आणि मुंबईवरून इकडे मी बिझनेससाठी आली आहे. तर मग ते काय, कसं सगळं विचारून घेतलं, बॅकग्राऊंड वगैरे सगळं विचारलं आणि आमची चर्चा झाली. मग त्यांनी शिक्षण विचारलं. आता इकडे बरेच लोकांना माहिती आहे, की माझं पण शिक्षण 12वी आहे. ते पण गावी करून मी मुंबईला जॉबसाठी गेलेली. तर आजचा असा म्हणजे कंडिशन आहे मुंबईची, आपल्या सीनियर सर सांगतात, की जॉबची कंडिशन खूप खराब आहे मार्केटमध्ये. इव्हन मुंबईमध्ये बऱ्याच मुलांचं असं असतं, की गावी शिक्षण करून मुंबईला जायचं, जॉबचं हे एक टार्गेट असतं. पण आज नोकऱ्या भेटत नाहीयेत प्रॉपर किंवा हवा तेवढा पगार भेटत नाहीये, हे सगळ्यांना माहिती आहे. तर त्याच्यामुळे त्या शिक्षिका स्वतः बोलल्या, की त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला, की आज आहे, की मी बोलले, की 12वी शिक्षण करून पण पगार तेवढा भेटत नाहीये पाहिजे तेवढा. तर त्यांनी एक त्यांचा अनुभव सांगितला, की त्या ज्युनियर कॉलेजच्या टीचर होत्या. त्यांनी सांगितलं, की आज 15वी करून पण तेवढा पगार भेटत नाहीये. हे स्वतः शिक्षिका बोलत होत्या. मग आपण शिक्षण जे घेतोय ते त्याची व्हॅल्यू काय आहे किंवा आपण हा एक बिझनेस म्हणून करतोय, तर मला वाटतं, की पार्ट टाइम म्हणून आपण आपल्या मुलांना पण एक सांगू शकतो किंवा इथे पूर्ण फॅमिलीने मिळून हा एक बिझनेस म्हणून डेव्हलप करू शकतो, की प्रत्येक वेळी आमचं उदाहरण सांगितलं होतं किंवा आम्ही फॅमिली म्हणून आपल्या ग्रुपमध्ये खूप सारे फॅमिली प्लस त्यांची मुलं, हसबंड, वाईफ सगळे मिळून करतायत हा बिझनेस. तर एक फ्युचरसाठी म्हणून मी सांगेन, की मार्केटमध्ये जे चाललंय ऑलरेडी आपले वेळोवेळी सीनियर आपले सांगत असतात, की काय परिस्थिती आहे जॉबची, बिझनेसची, मार्केटिंग. इव्हन आपल्या टीचर पण बोलले, श्रद्धा मॅडम. तर मी सांगेन हा एक प्रॉपर एक बिझनेस समजून घ्या. नवीन लोकांनी पण आपल्या ज्यांनी कोणी सांगितले त्यांच्यासोबत बसून समजून घ्या, काय आहे, कसं चालतं. एक खूप मोठा स्कोप आहे मार्केटमध्ये. तर त्याच्यासाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देईन परत एकदा आणि माझ्या सिनियरना पण धन्यवाद देईन. थँक्यू रुपाली मॅडम. थँक्यू. थँक्यू मॅडम.
नेक्स्ट आपण आपल्या स्वाती चोरगे मॅडम यांना म्हणजे यांनी या व्यवसायामध्ये जो रेकॉर्ड करून ठेवलेला आहे ना, अशा स्वाती चोरगे मॅडमना मी इथे इन्व्हाइट करीन. स्वाती मॅडम. नमस्कार मॅडम. सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. मी जास्त वेळ नाही घेणार, आपल्याला मॅडमना ऐकायचं आहे. खूप छान पद्धतीने सर्व डीटीसी भावांनी खूप छान पद्धतीने शेअरिंग केलंय. कोणताही असा विषय राहिला नाही, पण मी स्वतःच इंट्रोडक्शन करून देते. माझं नाव स्वाती चोरगे, राहायला नालासोपारा, गावामध्ये राहते. गावामध्ये राहून म्हणजे स्टेशन पासून 15 मिनिटं पण आतमध्ये आहे. आज एक लेडीज एवढं असून सुद्धा मी करू शकते. त्याच इथे बसल्यापैकी लेडीज भरपूर साऱ्या लेडीज आहेत, त्यांना कितीतरी प्रॉब्लेम असतील काय असतील ते करू शकतात. मी स्वतःची शॉर्टली एक मेसेज तुम्हाला देईन की बघा, प्रत्येक वेळी लेडीजला ना नवऱ्याच्या पुढ्यात हात पसरावा लागतो की मुलांच्या गरजा किंवा मुलांची हौस मौस असते, तर प्रत्येक वेळी नवऱ्याकडे या पॉकेट मनीसाठी हात पसरावा लागतो. पण माझं असं काही नव्हतं. माझा इन्कम सोर्स मिस्टरांचं इन्कम चांगले ओटीस मध्ये जॉबला, सॅलरी पर्सन खूप चांगलं होतं. घरात शेती वाडी सगळं आहे, पण तरी मी इथे का, तर माझ्या फ्युचर, माझ्या मुलीचं फ्युचर यासाठी मी हा बिझनेस सुरुवात केला. खूप सारे अचिव्हमेंट केला. 10 वीक मध्ये मी टीसी कम्प्लीट केली. 8 वीक मध्ये मी माझा टीसी रँक अचीव्ह केली. 7.5 लाखाचा बिझनेस टर्नओव्हर केला मी 7-8 वीक मध्ये. थायलंड टूर अचीव्ह केली. शॉर्ट मध्ये मी मेसेज सांगते, जास्त वेळ घेत नाही कारण मॅडमना ऐकायचं आहे. कारण त्याच्यानंतर मी भरपूर सारे म्हणजे आता मी 8 तोळ्याचं गोल्डचं मंगळसूत्र स्वतः केलं. आज एक लेडीज करू शकते. आज इथे बसल्यापैकी लेडीज आहेत. कितीतरी लेडीज अशा असतील तर युजर असतील, कोणीतरी मैत्रिणी सांगितलं असेल झूम मीटिंग अटेंड कर. मी प्रत्येकीला हा एक मेसेज देईन, जर मी करू शकते, मला भरपूर सारे प्रॉब्लेम होते. आज मी पहिलं नॉर्मली ड्रेसमध्ये असायचो, आज स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप केली. कारण प्रत्येक वेळी लेडीज गावामध्ये असतात तर हा ही काय करू शकेल, मी काय करू शकेल, असं भरपूर सारे टोन ऐकायला मिळतात. पण त्या परिस्थितीतून आम्ही करत करत ह्याच्यातून ह्या बिझनेस मधून भरपूर सारे अचिव्हमेंट केले. पण एकच आहे की एटीएस ग्रुपची ताकद आणि एटीएस ग्रुप सपोर्ट, जी सपोर्ट सिस्टम पाहिजे, ते आपल्या महागुरु सावंत सरांना मी वंदन करते. त्यांच्या सपोर्ट सिस्टममुळे, एनडीसी प्रियांका मॅडमच्या सपोर्ट सिस्टममुळे हे शक्य झाले. बाकी कोणत्याही ग्रुपमध्ये तुम्हाला शक्य होणार नाही, ते फक्त एटीएस ग्रुपमध्ये. आणि आपण लकी आहोत की आपण एटीएस ग्रुपमध्ये आहोत. इथे मी भरपूर साऱ्या लेडीजला सांगेल की एटीएस ग्रुप ही एक फॅमिली म्हणून आम्ही, फॅमिली अटॅचमेंट, जेवढी फॅमिलीला आपण इम्पॉर्टंट आहे तेवढं हे फॅमिली आपण एकत्र म्हणून आपण काम करू शकतो, आपली अचिव्हमेंट करू शकतो. एक लेडीज आहे ना, खूप साऱ्या अचिव्हमेंट करू शकतात. थँक्यू मॅडम, मला बोलायची संधी दिल्याबद्दल. भरपूर काही विषय मला सांगायचे होते किंवा वुमन बद्दल किंवा काही बोलायचं होतं, पण शॉर्ट मध्ये मॅडमला पण आपल्याला ऐकायचं आहे. थँक्यू मॅडम. नक्कीच मॅडम, नक्कीच. नेक्स्ट अशा एनटीसी असलेल्या म्हणजे नॉमिनी फॅसिलिटी घेऊन आलेल्या अशा प्रियांजली बकाळकर मॅडम यांना मी इन्व्हाइट करेन. मॅडम बोलू शकता का तुम्ही? फक्त मला अनम्यूट करून सांगा, बोलू शकता का? हॅलो प्रियांजली मॅडम. मॅडम बोल